चला गुड मॉर्निंग. पुढचं लेक्चर पुढचे कॉन्सेप्ट आपण समजून घेऊया. काल आपण एकूण अवकाश ज्याला म्हणतो आपण अवकाश भूगोल म्हणजे स्पेस वगैरे काय आहे, पृथ्वीची निर्मिती, सूर्य, सूर्यकुल, त्यानंतर सोलर सिस्टीम, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या आणि पृथ्वीची बेसिक इन्फॉर्मेशन सेकंड हाफ मध्ये बघितली होती. आज आपल्याला पृथ्वीचंच काय बघायचं आहे, रेखावृत्त फार महत्वाचं आहे. रेखावृत्त अक्षवृत्तीय स्थान आपल्याला महत्वाचं असतं. आपण काल अक्षवृत्ताची सर्व माहिती बघितली. आज आपण रेखावृत्तावरची माहिती, रेखावृत्ताच्या आधारे टाइम झोन्स हे काय आहेत या संदर्भाची माहिती हे थोडं समजून घेऊया आणि मग पुढे पृथ्वीचे बेसिक खडक वगैरे काय असते, कारण की आपल्याला महाराष्ट्रातले खडक शिकावंच लागणार आहे. त्या अनुषंगाने आपल्याला पुढे ते बघायचं आहे. आणि मग उद्याच्या लेक्चरपासून आपण हवामान फार महत्वाचं आहे, तापमान आणि पर्जन्य, त्याच्या पुढे असं झालं की आपल्या बरोबर बेसिक म्हणून त्या गोष्टी क्लिअर होतात. मग आपल्याला भारत आणि महाराष्ट्र भूगोल समजायला सोपा जातो. आपण स्टार्ट करताना कुठं करू, मेन सिलेबस भारताच्या भूगोलापासून मग स्टार्ट होईल. बेसिक कन्सेप्ट तुमचे एकदाचे क्लिअर झाले. यस, गुड मॉर्निंग धनश्री, अरमान, पी जाधव, दर्शन, ऑर्डर. चालेल, मग करूया आजचं सेशन. पहिलं सेशन काल, मग दुसरं सेशन आपण अक्षरवृत्त, आज तिसरं सेशन रेखावृत्तापासून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यावर मी चालतो. जे ऑनलाईनची मुलं बघतील, मी जस्ट त्यांच्यासाठी अनाऊन्स करतोय रेकॉर्डेड जे युट्यूबला ज्यांना दिलेलं आहे की आपली ही बॅच सुरू झालेली आहे. बेसिक स्टेट बोर्ड आता सुरू झालेली आहे. हे बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर इथं फोन नंबर दिला, ऑनलाईन ऑफलाईन अशी एकूण 8 महिन्याची बॅच असेल. त्यातला पहिला स्टेट बोर्डचं बेसिक आता स्टार्ट झालेलं आहे. साधारणतः फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक पर्यंत सगळे स्टेट बोर्ड संपून जातात. भूगोलाचं स्टेट बोर्ड कमी आहे बेसिक म्हणून. आता पॉलिटिक्सचं जर बेसिक स्टेट बोर्ड घेतलं तर पॉलिटिक्सचा अर्धा सिलेबस संपतो. त्यात राज्यघटनाच मेन्शन केली आहे ना बेसिक मध्येच. इतिहासाचं बेसिक म्हटल्यानंतर सगळं आधुनिक भारतच त्यात शिकवलेला आहे. तुम्हाला इकॉनॉमीचं बेसिक म्हटल्यानंतर डायरेक्ट कन्सेप्ट. आपलं भूगोलच असं होतं की बेसिक संकल्पना एका साईडला आहे आणि भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल दुसऱ्या साईडला आहे. म्हणून थोडंसं हे होतं. पण इथं थोडंसं ते तुम्हाला फायदा होईल. रिपीट जितकं होईल तितकं पक्क डोक्यात बसतं आणि मग परत आपल्याला माहिती आहे बेस म्हणजे स्टेट बोर्ड आपण कायम सांगत असतो, तो परत परत करायची गरज पडणार नाही. म्हणून आज आपण हे करूया. तो हा आपला फोन नंबर आहे. हा ज्यांना बॅच लावायची त्यांनी ही फोन नंबर, शेरदा कॉम्प्लेक्स, ऍक्सिस बँके शेजारी आपली ब्रांच आहे पुण्यातली, नाशिक अशा आपल्या ब्रांचेस आहेत. चालेल, मग आता कालचा मी डायरेक्ट याच्यावर जातो. काल जे बघितलं होतं त्या सेशनवर जर आपण पुढे आलो तर मला इथं तुम्हाला या डायग्राम लिहून एकदा बघूया आपण. ओके, काल काय बघितलं होतं आपण, मी जस्ट फक्त पटापट रिवाइज करून घेतो. आणि अभ्यासाची पद्धतच आहे, तुम्ही पण लक्षात ठेवायचं आहे की अभ्यास करताना आपल्याला पुढे मागे करता आलं पाहिजे. बरोबर आहे. जो काल केलाय तो अभ्यास आपल्याला परत रिपीट करता किंवा रिवाइज करता आला पाहिजे. काल आपण काय बघितलं, आडवे, आडव्या काल्पनिक अशा शब्द दिले होते आपण. वर्तुळाकार रेषा, त्याला मी अक्षवृत्त म्हटले होते. त्याच 5 महत्वाचे अक्षवृत्त आपण बघितले होते. कुठलं एक, 0 डिग्री विषुवृत्त, बरोबर आहे, कर्कवृत्त, मकरवृत्त, त्यानंतर इकडे असणारा आर्टिक आणि अंटार्क्टिक वृत्त. आणि याच्या आधारे विषुवृत्तीय प्रदेश म्हणजे काय, मध्य अक्षवृत्तीय प्रदेश मिड लॅटिट्यूड म्हणजे काय, उपोष्ण कटिबंधीय सब ट्रॉपिकल म्हणजे काय, किंवा उष्ण कटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय आणि थंड कटिबंधीय असे प्रदेश आपण बघितले होते. आज आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे या उभ्या रेषा. कुठल्या रेषा, उभ्या रेषा, बरोबर आहे. याचं ही संकल्पना काय आणि याच्या आधारे टाइम झोन्स, तुम्ही ऐकलं असेल भारताची प्रमाण वेळ इंग्लंडच्या किंवा लंडनच्या पुढे आहे असं आपण म्हणतो ना. मग इंग्लंडच्या, लंडनच्या, भारताची प्रमाण वेळ पुढे आहे म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे की सर्व जगाची प्रमाण वेळ टाइम झोन्स कसे सेट झालेले आहे. आता आपल्या इथं काय आहे, दिवस उजाडलेला आहे. अमेरिका 11.5 तास आपल्यापेक्षा मागे आहे मिनिमम. अमेरिकेचा विस्तार खूप आहे. अमेरिकेत वेगवेगळे टाइम झोन्स आहे. भारतात जसा एकच टाइम झोन्स आहे. आता सपोज आपल्या इथं 8:10 झाले किंवा 8:05 झाले, याचा अर्थ अरुणाचल मध्ये सुद्धा किती वाजले, 8:05 वाजले. पण अरुणाचल मध्ये सूर्य वर आलेला आहे. आणि याचाच अर्थ तुम्ही जर रन ऑफ कच्छ मध्ये गेले, अजून तिथं जस्ट दिवस उजाडलेला आहे, तिथं सूर्य अजिबात वर आलेला नाही. पण आपली टाइम, सूर्याचे पोझिशन वेगळे आहे पण वेळ काय सगळ्यांची एकच आहे, 8:05. कारण की भारत म्हणून आपण एकच टाइम झोन फॉलो करतो. तुम्ही ऐकलं असेल 82.5 डिग्री पूर्व. ही आपली काय आहे, प्राईम टाइम, इंडियन स्टँडर्ड मेरिडियन, असं IST, बरोबर, त्याला आपण संबोधतो. मग त्या सगळ्या संकल्पना आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय समजणं गरजेचं आहे, रेखावृत्त समजणं गरजेचं आहे. ते रेखावृत्ताच्या आधारे या गोष्टी आपल्याला अंडरस्टँड झाल्या पाहिजे. ओके, मग अक्षवृत्त, रेखावृत्त हा एक भाग इथं आपण अंडरस्टँड करूया. मग आता मी येतो रेखावृत्ताकडे. काल जसे बेसिक पॉइंट्स आपण तयार केले होते कोणासाठी,
अक्षवृत्तासाठी. तसेच बेसिक पॉइंट्स आपल्याला कोणासाठी तयार करायचे, रेखावृत्तासाठी. ओके, हा एक भाग लक्षात घ्या. इथे तुम्ही रेखावृत्त, पहिले शब्द रचना बघूया याची काय आहे. रेखावृत्ते, जसं काल आपण अक्षवृत्त म्हटलं होतं, इथं पॉइंट्स काय लक्षात ठेवा. त्याला आपण काय म्हटलं होतं, आडव्या काल्पनिक. इथं लक्षात घ्यायचं आहे उभ्या. बरोबर आहे, इट्स अ लॉन्जिट्यूड, लॉंग, दॅट इज. त्या काय होत्या अक्षवृत्त, लॅटरल, आडव्या. या कशा आहे, उभ्या. बट ऑब्वियस काल्पनिक तर आहेच, बरोबर ना, काल्पनिक. आणि तिसरा शब्द असणार आहे अर्धवर्तुळाकार. त्या काय होत्या, पूर्ण वर्तुळाकार होते ना, इट्स अ सर्कल. बरोबर आहे. आता ते पूर्ण वर्तुळाकार होतं. जर आपण काल बघितलं, असं आपण करत होतो की सर्कल कमी होत जाते, अक्षवृत्ताची लांबी कमी होत जाते विषुवृत्तापासून पुढे ध्रुवाकडे. पण हे काय आहे, अर्धवर्तुळाकार इतकंच आहे, असं नाहीये बरं का. कुठपर्यंत येते, या बिंदूपासनं उत्तर ते दक्षिण अशा त्या अर्धवर्तुळाकार रेषा, त्याला आम्ही काय म्हणतोय, रेखावृत्त. म्हणून इथं अर्ध वर्तुळाकार उभ्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषा असं आम्ही त्याला संबोधतो. हा सुद्धा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. ओके, हा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? सो ही झाली याची व्याख्या. जशी काल अक्षवृत्ताची व्याख्या, जस्ट एका मिनिटासाठी, अक्षवृत्ताची व्याख्या आपण काय केली होती, आडव्या, सेम, काल्पनिक, बरोबर ना, आणि पूर्ण किंवा वर्तुळाकार. करेक्ट. आता परत दुसरा प्रश्न काय याचा, हे लक्षात घ्यायचं आहे की एकूण संख्या किती. जशी काल आपण अक्षवृत्ताची संख्या किती बघितली, 181. आपण त्याला डिफाईन केलं, 181 मोजायचं कसं म्हणून. करेक्ट, 181 कशी असली पाहिजे. तर आता याला आपल्याला एकूण संख्या किती याला मोजायचं आहे. याची एकूण संख्या ती कशी आणि काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. कोणाला माहित आहे का, कोणी वाचलंय का की एकूण रेखावृत्ते किती असतात? कोणी आन्सर सांगू शकेल का? एकूण रेखावृत्ते किती, रेखावृत्तांची संख्या किती, काय? बघा बरं, कोणाला जमतंय का, कोणी वाचलंय का? कोण सांगेल का, ऐकलंय का, वाचलंय का? रेखावृत्तांची संख्या एकूण किती रेखावृत्ते आहेत? तर इकडे कृष्णा, दर्शन, धनश्री, अमन, सॉरी अरमान, एनीबडी का एकूण? यस, पी जाधव. पी, तुझं नाव टाक बरं, ते काय सरनेमने आवाज द्यायला बरं वाटत नाही. ओके, इट्स अ 360. एकूण संख्या किती? 360. आता प्रश्न आहे 360 काउंट कसे करतात. आता तुम्ही नाही म्हटलं सर, काल आपण, बरोबर आहे, आपण काल फार डिस्कस केलं की पृथ्वीचा आकार संपूर्ण वर्तुळाकार नाही. अर्थ लाईक द, कुठे आहे तुमची, तुमच्या असणाऱ्या ध्रुवाकडे कशी चपटी आहे, विषुवृत्तावर फुगीर आहे. आणि हा चपटा फुगीर असणारा, याला एकूण टर्मिनॉलॉजी काय शोधली आहे, जिओइड. बरोबर आहे, म्हणजे पृथ्वीसारखा आकार. पण कन्सिडर ॲज द स्पिअरच ना, बरोबर. हा कन्सिडर म्हणून काय करतो आम्ही, स्पिअर म्हणूनच कन्सिडर करतो जेव्हा आम्हाला ती मांडणी करायची असेल. मग कुठलाही स्पिअर किती आहे, 360 आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग सर काल का नाही घेतलं? अरे काल आपण पूर्ण वर्तुळ घेतलं म्हणून ते 180 पर्यंत किंवा 181 पर्यंत आलं. आता काय करायचं, तुम्हाला अर्धच घ्यायचं आहे ना. सो 180च्या दुप्पट किती होईल, 360. कुणी असं म्हणेल सर मग 181च्या दुप्पट 362 का नाही? कारण की लक्षात घ्यायचं आहे, जसं संपूर्ण मोठं एकच अक्षवृत्त आहे ज्याला नाव आहे विषुवृत्त, तसं संपूर्ण मोठं एक रेखावृत्त नाहीये. हे बघ, हे रेखावृत्त इतकं अर्ध, हे किती आलं, अर्ध. आणि कुठलेही दोन अर्धे समोरासमोरचे रेखावृत्त जोडले का एक मोठं रेखावृत्त तयार होईल, बरोबर ना, एक गोल तयार होईल. कुठलेही समोरच्या समोर जोडले. म्हणून रेखावृत्तामध्ये असं एक विशिष्ट रेखावृत्त नाहीये जे खूप मोठं आहे, बरोबर आहे. विषुवृत्तामध्ये मात्र आहे, कारण की पृथ्वी फुगलेली आहे ना सेंटरला. मग हा त्याचा हे होते. ओके प्रदीप, ठीक आहे. सो त्याच्यामुळे एकूण 360 याची संख्या. 360 कशा, मी परत सांगतो. हे 360 मोजताना केलं काय, कुठंतरी पहिले 0 करावं लागलं, बरोबर आहे. मग जे ग्रीनिच लंडन हे जे प्लेस आहे, जे आपण इथं बघतोय, कुठे, ग्रीनिच लंडन हे जे प्लेस आहे, ह्या ग्रीनिच लंडनला बर्ड ऑब्जेक्ट जिथं पहिल्यांदा मांडणी झाली तिथं हा विचार सगळ्यात पहिल्यांदा आला.
मी असं बऱ्याच वेळा म्हणतो असतो खायची, जर सपोज 1845च्या आसपास मांडणी केली, 1845 म्हणतोय मी, तिथे काही लॅबॉरेटरी होती. तिथं विचार करताना भूगोलकारांनी विचार केला की आपल्याला पृथ्वीचं जे काही टाइम झोन सेट करायचे त्यासाठी आपल्याला कुठला तरी प्लेस काय करावं लागेल, झिरो करावं लागेल. ही जी मांडणी जर सपोज असं म्हणा आमच्या पुण्यात झाली असती, बरोबर आहे, हे पुणे इथं आहे, तर पुण्याला झिरो केलं असतं. हा नकाशा कसा असता, हा भाग इकडनं आला असता ना, इथं अर्ध केला म्हणून अर्धा भाग इकडे, अर्धा भाग या साईडनी, असं ते डिवायडेशन आहे. तुम्ही लक्षात घ्या, बरोबर अर्धा भाग पृथ्वीचा कुठे गेलाय, या साईडला, अर्धा भाग पृथ्वीचा. त्यांनी शेवटी कागदपत्राची आखणी आहे ना, त्यांनी त्याला आखणी केली आहे. मग तो अर्धा झालेला कागदाला काय केलंय, स्पिअर म्हणून गोल केलेला आहे. इट्स अ 2Dचा काय केला, परत गोल. इतकं सिंपल आहे. पण ही सगळ्यात पहिली मांडणी कुठे झाली, ग्रीनिचच्या इथं झाली, ती लंडन. आणि ग्रीनिचच्या याला किती पकडायचं, 0 डिग्री, मूळ रेखावृत्त. यालाच काय म्हटलं गेलंय, मूळ रेखावृत्त. मूळ रेखावृत्त किंवा त्याला 0 डिग्री ग्रीनिश म्हटलं जातं, मेरिडियन असं. इथून आता जसं आपण म्हणतोय की अक्षवृत्तामुळे आम्हाला 2 दिशा क्लिअर झाल्या होत्या. कुठल्या 2 दिशा, अक्षवृत्ताने कुठल्या 2 दिशा आपल्याला क्लिअर करून दिल्या, दक्षिण आणि उत्तर. तसं या यांनी कोणी आमच्या रेखावृत्ताने आम्हाला 2 दिशा दिल्या, पूर्व आणि पश्चिम. ही तुमची असणारी पूर्व आणि हा असणारा कुठला आहे, पश्चिम. हे लक्षात घ्यायचं आहे. 2 दिशा दिल्या. मग 0 पासनं मी पूर्वेकडे आलो, तर इथं लक्षात घ्यायचं आहे 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री असं कुठपर्यंत यायचंय मी, तर इथं 179 डिग्री पर्यंत यायचं. किती, 179 डिग्री पूर्वपर्यंत. इथून यायचं परत 179 डिग्री पश्चिम पर्यंत. किती, 179. लक्षात घ्यायचंय 179. फॉर एक्झाम्पल, जर आपण ही मोठा हा ग्लोब आपल्या हाताशी घेतला आणि इथं जर मी मेरिडियन काढलं, तर लक्षात घ्यायचं हे इथं दिसतंय, हे इथं मेरिडियन दिलंय त्यांनी काढून. कुठलं, ग्रीनिश मेरिडियन, जे लंडन पासनं गेलेलं आहे. जस्ट अ मिनिट. हे मेरिडियन आहे ते. सपोज इथं बघा, असं मी फक्त बोटाकडे बघा, इथून इथपर्यंत गेलेलं आहे. ओके. आता याच्या मागचं जे अर्ध रेखावृत्त आहे त्याचं नाव आहे 180 डिग्री. 0च्या एक्झॅक्ट मागं काय येईल, 180. 0 पासून मग तुम्हाला किती यावं लागेल, 1 2 3 179. 179 कुठे याल तुम्ही, पूर्व दिशेने. 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री अशी किती डिग्री, 179 डिग्री. 0 त्याच्यानंतर काय येईल, त्याच्या एक्झॅक्ट मागचा हा जर स्टील दिसला, बरोबर आहे, 180. परत इकडनं याल पश्चिमेकडनं 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री 4 डिग्री किती, 179. मग 179 पूर्वेकडे, 179 पश्चिमेकडे. तर मला सांगा, इथं 179 पूर्वेकडे, 179 जर मी पश्चिमेकडे हा शब्द वापरला, तर 179 किती झाले, किती झाले, 358. हा मूळ 0 डिग्री एक रेखावृत्त झाला, हा 0चा 1 झाला ना, आणि 0च्या मागचा 180 वा, बरोबर आहे, त्याचा किती झाला 1. किती झाली टोटल, 300. अलग लक्षात कसे काउंट केले ते, बरोबर. 360 आहे, पण त्या 360चं काउंटिंग कसं होतं हे समजलं पाहिजे. याच्यासाठी पहिले करावं लागलं मूळ रेखावृत्त. अंटिल अँड अनलेस मूळ रेखावृत्त क्लिअर होत नाही तोपर्यंत ते कन्सिडर होणार नाही. मूळ रेखावृत्ताचं स्थान फिक्स करावं लागलं. ते 1845च्या सुमारास ग्रीनिच लंडन इथे जी लॅबॉरेटरी आहे, इथे ती मांडणी झाली, म्हणून त्यांनी सांगितलं हे स्थान आपण काय करू, मूळ. आणि बरोबर ते ग्रीनिच पासून अर्धी पृथ्वी दोन्हीकडे, पूर्व आणि पश्चिम दिशेने, त्या पृथ्वीवर आखलं की एक्झॅक्ट ते जर गोल मागं फोल्ड केलं, तो जो ग्रीनिचच्या एक्झॅक्ट मागचा येईल त्याचं नाव काय दिलं, 180. म्हणजे 0 आणि 180 हे पूर्व पश्चिम नाही आहेत. 0 आणि 180 काय असतं, एकच, बरोबर आहे. तुम्ही 0 पासून पूर्वेकडे जा, किती येईल, 179. 180 कॉमन आहे. आणि पश्चिमेकडे जरी आला 179, 180 काय कॉमन आहे. सो 179 179 358 मूळ 0 आणि 180 ला आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतो, ते आपण शिकूया. त्याला आंतरराष्ट्रीय वाररेषा का म्हणतात, इंटरनॅशनल डेट लाईन असं संबोधतात. असे एकूण किती, 360. सो मला सांगा पहिले रेखावृत्त कसे काउंट केले जातात ऑनलाईन. 360. धनश्री, प्रदीप, दर्शन, अरमान, समजलं का की 360 काउंट कसं केलेलं आहे, समजलं का 360 कसं काउंट केलेलं आहे. चला लवकर रिप्लाय. क्लिअर का, मूळ रेखावृत्त, बरोबर आहे. याच्या पूर्वेकडे आलो तर पूर्वेकडे, सॉरी पश्चिमेकडे आलो तर पश्चिमेकडे किती जायचं, 1 2 3 करत 179. पूर्वेकडे किती गेलो, 179. 179 358. हे मूळ रेखावृत्त 0 आणि एक्झॅक्ट 0च्या मागे काय असणार आहे, 180. याला म्हणतो पूर्व गोलार्ध, सॉरी पश्चिम गोलार्ध.
आणि याला म्हणतो पूर्व गोलार्ध, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, पश्चिम गोलार्ध, पूर्व गोलार्ध. अक्षवृत्तानं काय दिलं? उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध. क्लिअर? ठीक आहे, चलू पुढे. मग आता रेखावृत्ताची ही झाली व्याख्या वगैरे आपण बघितली की रेखावृत्त म्हणजे काय, त्याची व्याख्या म्हणजे काय. बरोबर आहे. मग आता रेखावृत्त मी परत सांगतो. उभ्या, काल्पनिक, अर्ध वर्तुळाकार रेषा. उभ्या, काल्पनिक. अरे काल्पनिक मध्ये नाही तर काय खरंच रेषा आखलाय का? नाही, रेषा आखल्यावरून जा, किंवा रेष आहे किंवा पूल बांधलाय का? स्थान धरलेले आहे. बरं, असं आहे का? तो भारतातनं जाणारं जे काही आपलं मूळ रेखावृत्त भारताचं, ज्याला आपण इंडियन स्टँडर्ड टाइम मेरिडियन म्हणतो, भारताची प्रमाण वेळ रेखावृत्त, ते जिथं आमचं मिर्झा म्हणजे प्रयागराज पाचशे असणारं मिर्झापूर, तुम्ही ऐकलं असेल. मिर्झापूर म्हणजे ऐकलं म्हणजे तेच मिर्झापूर, तुम्ही बघताय सिरीज मध्ये कालीन भैयावालं, त्याच मिर्झापूरचं ते स्थान हे भारताचं आपण सेंटर प्लेस केलेलं आहे. मी भारताकडे पण येतो. पण आता हे सगळं करत असताना तुम्ही हे कशासाठी पाहिजे तर लक्षात घ्यायचंय, आम्हाला स्थान निश्चित करणं जेव्हा गरजेचं आहे. काय निश्चित करणं गरजेचं आहे? स्थान निश्चित करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला कालही सांगितलं याचा पहिला पर्पज काय आहे, तर तुमचं प्रोजेक्शन. काय? प्रोजेक्शन ऑफ द प्लेस. ज्यावेळेस आम्ही हा 0 डिग्री म्हणतोय आणि हा 0 डिग्रीच्या वरचा, याला आम्ही काय म्हणतो? उत्तर गोलार्ध. याला काय म्हटलं आम्ही? दक्षिण गोलार्ध. हा मूळ रेखावृत्ताच्या आधारे याला काय म्हटलं? पश्चिम गोलार्ध. याला कुठला गोलार्ध म्हणतोय? पूर्व गोलार्ध. मग तुम्ही भारताचं स्थान तेच सांगितलं, भारत कुठे आहे? तर भारत उत्तर पूर्व गोलार्धात आहे, असं सांगतो आपण. तुमचं स्टेट बोर्डातली ही आहे बघा, वरील आकृतीमध्ये मूळ वृत्तांची मूल्ये दिली आहेत. उर्वरित अक्षरवृत्ते वगैरे काय असं स्टेट बोर्डात आहे सगळे दिलेलं. त्यातलं तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. भारत आम्ही कुठे सांगतो? हा भारत आहे आमचा. कुठे भारत? उत्तर पूर्व गोलार्धात आहे. भारताचं स्थान सांगताना आम्ही सांगतो 8 डिग्री उत्तर, 37 डिग्री उत्तर, 68 डिग्री पूर्व, तर 97 डिग्री पूर्व. एक्झॅक्ट सापडेल ना भारत कुठे आहे? भारत सापडणारच नाही. सो पहिलं काम करायचं, स्थान निश्चिती, प्रोजेक्शन ऑफ द प्लेसेस. हा सर्वात महत्वाचा उपयोग आमचा कोणाचा आहे? अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांचा आहे. मग आता काल आपण अक्षरवृत्तांचा उपयोग बघितला, माहिती बघितली, अक्षरवृत्तांचा आधार कशासाठी घेतला तो. काल आपण पृथ्वीचं परिवलन परिभ्रमण चेक केलं. परिभ्रमणासाठी आम्हाला पृथ्वीचं अक्षरवृत्त माहिती पाहिजे, कारण परिभ्रमणामुळे काय होतं? ऋतूंची निर्मिती. परिभ्रमणामुळे ऋतूंची निर्मिती, त्याच्यामुळे सूर्यकिरणामुळे वर्षभर हवामानाचे पट्टे तयार झाले. उष्णकटिबंधीय हवामान, समशीतोष्ण, त्यासाठी अक्षरवृत्ताचा वापर केला जातो. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये समजून घेतलं होतं. आज आपण फक्त रेखावृत्ताचा उपयोग काय होतो ते पहिल्यांदा समजू. एक स्थान निश्चिती रेखावृत्ताचा उपयोग आहे, हे लक्षात घ्यायचंय. कालच्या ह्या सगळ्या डायग्राम आपण बघितले म्हणून मी हे करत नाही. मला त्याच्यात भारताच्या याच्याकडे यायचंय. हे बा, आहे भारत आता दाखवलेला. ही भारताची काय आली आहे? 97 डिग्री. ही भारताची 68 डिग्री. इथं लिहिलंय 68 डिग्री पूर्व. हे बा 97 डिग्री पूर्व. कन्याकुमारी इथं लिहिलंय 8 डिग्री उत्तर, 37 डिग्री. स्टेट बोर्डात दिलेला आहे. मग अक्षरवृत्त रेखावृत्ताचा उपयोग काय? एक्झॅक्ट स्थान निश्चिती करणे. हा आहे भारताची प्रमाण वेळ. हे इथनं गेलेली आहे. 82.5 डिग्री. हा इथं आहे ते प्रमाण वेळ. कुठं जातं? तर इथं दिलेलं आहे मिर्झापूर शब्द. तुम्ही जर नकाशा बघितला, मिर्झापूर, प्रयागराज, युपी मधनं ही पास होते, हे लक्षात घ्यायचंय, त्याचा उपयोग. मग आता प्रमाण वेळ ठरवायची. मी आत्ताच उदाहरण काय दिलं तुम्हाला? सूर्य उगवलेला आहे आपल्या, आता आपण सध्या पुण्यात आहे. पुणे म्हणजे भारताच्या कुठल्या दिशेने येते? पुणे म्हणजे भारताच्या कुठल्या दिशेने येते? भारताच्या पश्चिम दिशेने. इथं पुणे आहे ना, बरोबर आहे. उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण. कुठल्या दिशेने येते? पश्चिम दिशेने. बरोबर आहे. पृथ्वी फिरते कुठून कुठल्या दिशेकडे? पृथ्वीचं परिवलन दिशा काय? उलट नको करू, सूर्य तिकडे उगत बसावं लागेल. कुठं उगवतोय काय नाही. हा कुठून फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे. मग भारताचा पहिला कुठला भाग सूर्याकडे जाईल? जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा भारताचा कुठला भाग पहिले सूर्याकडे जाईल? पृथ्वी कुठून कुठे फिरते? कुठला भाग जाईल सूर्याकडे पहिले? पश्चिमेकडून पूर्वेकडे ना. म्हणजे सूर्य उगवणार कुठं? अरुणाचल. अरुणाचल सूर्याची भूमी. अरुण म्हणजे ओम, अरुणाय नमः. तुम्ही माहिती, सूर्य तुम्हाला जर काय माहित असेल आपल्या इथं, तर सूर्य नमस्कार आहे, बरोबर ना. अरुण म्हणजे सूर्य,
म्हणून अरुणाचल सूर्याची भूमी आहे ती. पहिला सूर्य भारतातला काही झालं तरी उगवणार कुठे? अरुणाचल. का? तर अरुणाचल पूर्वेकडे आहे आणि पृथ्वी फिरण्याची दिशा काय? पश्चिमेकडून पूर्वेकडे. जो भाग पूर्वेकडे तिथं पहिले सूर्य. सूर्य मी काय सांगितलं आपण, सूर्य काय कॉन्स्टंट आहे ना, तो थोडी उगवतो. बरोबर आहे, उगवतो झोपतो ते सगळं आपण करतो, ते नाही उगवतो, ते आहे कॉन्स्टंट तसंच आहे. तर लक्षात घ्या, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून या भागात सूर्य. आता प्रश्न आहे की पश्चिमेकडे इथं आता आपल्या इथं 8:30 वाजले. इथं जेवढा उजेड आहे एवढा उजेड अरुणाचल मध्ये असेल का? एवढा उजेड रन ऑफ कच्छ उजेड फरक असेल ना. इथं सूर्य बराच वर आलेला आहे. जेवढा सूर्य इथं वर आलाय तिथं नाही. इथं सूर्य जवळजवळ इथं ऊन आलंय चांगलं. पुण्यात अजून ऊन पळायचंय जरी हिवाळा असला तरी. इकडे तर अजून पुण्यापेक्षा कमी उजेड आहे. हे कशामुळे? बिकॉज रेखावृत्तानुसार स्थान बदलल्यामुळे. रेखावृत्तीय स्थान डिपेंड ना. जर रेखावृत्तीय स्थान पूर्वेकडे असेल तर सूर्य आधी उगवेल. रेखावृत्त स्थान पश्चिमेकडे असेल तर सूर्य नंतर उगवेल. मला सांगा, भारतातला जर सूर्य अरुणाचलच्या राज्यात उगवतो तर भारतातला शेवटचा सूर्य मावळतो कुठल्या राज्यात? रोजचा कुठे मावळेल? गुजरातमध्ये, रन ऑफ कच्छ. कारण की सगळ्यात पूर्वेकडे आहे. आणि मग भारताच्या या स्थानात आणि भारताच्या या स्थानात 2 तासाचा डिफरन्स आहे. स्थानिक वेळेत किती आहे? 2 तास. पण भारताने आपली प्रमाण वेळ काय केली आहे? एकच ठेवली आहे. भारताने कन्फ्युजन, भारतालाच माहिती आहे आपली पब्लिक त्या लेवलची नाहीये. कुठल्या लेवलची नाहीये? मी कुठल्या प्रमाण वेळ सांगा, घड्याळ लावल्या कन्फ्युज करेल ना अजून. आणि भारताचा रेखावृत्तीय विस्तार हा आहे का? तर आहे. 2 तासाचा डिफरन्स येतो, पण फार जास्त डिफरन्स पडत नाही. म्हणून भारताची प्रमाण वेळ काय? 82.5 पूर्व. जरी स्थानिक भागात किती 2 तासाचा फरक असला तरी. मग हा स्थानिक भागातला 2 तासाचा फरक कसा कॅल्क्युलेट करतात? ह्या घड्याळा कशा सेट करतात याच्यासाठी रेखावृत्ताचा उपयोग करतात. आणि तो महत्वाचा पॉईंट आपल्याला रेखावृत्ताचा उपयोग काय आहे, टाइम झोन प्रमाण वेळ ठरवण्यासाठी काय होतो ते आपल्याला लक्षात घेऊया आणि त्यानुसार अंडरस्टँड करून घेऊया. इज इट क्लिअर? सो आता पहिलं आपण समजून घेऊया की रेखावृत्ताचा उपयोग काय आहे, कशासाठी. रेखावृत्ताचा उपयोग काय आहे हे लक्षात घेऊया. आता बघा, सिंपल काही कॅल्क्युलेशन तुम्हाला मांडावं लागेल. एकूण रेखावृत्त सांगा पहिले मला काय किती आहे. एकूण किती रेखावृत्त संख्या किती पकडली आपण? एकूण रेखावृत्ते बरोबर 360. मला सांगा, पृथ्वी स्वतःभोवती पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात किती अंशाने फिरते? कोण सांगेल? याचा आन्सर सांगा बरोबर. पृथ्वी स्वतःभोवती, यस कृष्णा, रेखावृत्त 360 आहे. पृथ्वी स्वतःभोवती किती अंशाने फिरते? उत्तर द्या. 24 तासात. बरोबर, 360च ना. पार एक फेरी मारली गोल, ठीक आहे, इथून सुरू झाली 3 डिग्री फिरली, 360 डिग्री फिरली. मला नेक्स्ट प्रश्नाचं उत्तर नीट द्या. हे झालं का समजलं तुम्हाला? नेक्स्ट प्रश्नाचा 24 तासात प्रत्येक रेखावृत्त सूर्यासमोरून किती वेळा जातात? चला ऑनलाईन आन्सर. चला ऑनलाईन. 24 तासात प्रत्येक रेखावृत्त सूर्यासमोरून किती वेळात जातात? एकच वेळा. करेक्ट. हनुमान, धनश्री, बरोबर ना, एकच वेळा जातात. आता हे 3 कॅल्क्युलेशन समजून घ्यायचं. आता तुम्हाला एक गणित करून द्यायचं आहे मला. सांगा मग, 24 तासात, नीट ऐका, सूर्यासमोरून
360 रेखावृत्त जात असेल किती तासात? बरोबर ना, 360 24 तासात फिरतात ना सूर्यासमोरून. तर एका तासात सूर्यासमोरून किती रेखावृत्त पास होत असेल? जर 24 तासात सूर्यासमोरून 360 रेखावृत्त पास होत असेल तर एका तासात सूर्यासमोरून किती रेखावृत्त पास होते? गुड, व्हेरी गुड. का ग, समजलं कसं काढलं त्यांनी कॅल्क्युलेशन? ऑनलाईन चला लवकर आन्सर टाका. बरोबर. परत बघा, 24 तासात किती रेखावृत्त? 360. तर एका तासात, असा आपला प्रश्न आहे ना, क्रॉस. बेसिक चुकू नका, बेसिकचे गणित 3 लेक्चर झाले तुमचे, अजून होणार आहे 7 लेक्चर घेतात सर, म्हणजे एकूण 8 का 10 लेक्चर आहे सगळ्यांचे. सगळं बेसिकच पक्का करून घ्या. म्हणजे आता जुने पोरं येतात आहे, कारण की आता प्री आली जवळ, तर पोरांच्या फ्रिक्वेन्सी वाढल्या, भेटणाऱ्या स्कोर घेऊन येतात. सर टेस्टमध्ये इतके मार्क पडले, सर एवढे मार्क पडले, असं कॅल्क्युलेशन झालं. मी टेस्टचे मार्क काढून आणायला सांगतो प्रामाणिकपणे. फक्त माझं म्हणणं असतं प्रामाणिकपणे सांगा, खरंच अभ्यास करून टेस्ट दिली का द्यायची म्हणून दिली, माहित तर पडलं पाहिजे तुमचा इनपुट किती आहे टेस्टच्या मागे. त्याच्यानंतर मला लक्षात येतं की फिल्टर केल्यानंतर किती किती किती. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचे मार्क लक्षात घ्यायचं 8च्या खाली आले आहे मॅथ्स आणि मेंटल ॲबिलिटी मध्ये, त्यांना 50चं टार्गेट अचीव्ह होत नाही. ज्या विद्यार्थ्यांची 10, 11, 12, 13 रेंज आहे, त्यांना सहज 50 टार्गेट. प्रीला आपल्याला 50 मिनिमम लागणार आहे, हायएस्ट. बरोबर ना, कारण एक 1 एक्झाम 1 कट ऑफ आहे. तुम्ही डोक्यात क्लिअर बसवा बरं का. त्यामुळे गणित बुद्धिमत्ता हा गेम चेंजर तुमचा भाग झालेला आहे. त्याला किती, मग मी त्याला कॅल्क्युलेशन करून दिले, कुठल्या वेळात गणित किती मिनिटात हाताळायचं, कुठला विषय पहिला घ्यायचा. मी चॉईस देत असतो, तुमचा विषय सांगा. पेपर सोडताना स्ट्रॅटेजी फार महत्वाची आहे आणि त्या संदर्भात मी बरंच बोलतो. पण तुम्ही आत्तापासून लक्षात घ्या, तुम्हाला बेसिक गणित जमलं पाहिजे. रोज अर्धा तास तर द्या, आता तुम्हाला बराच वेळ आहे. तुम्ही म्हणा शेवटी करतो, शेवटी असं शेवटी काही होत नसते. आता कशाला मुंबईत फिरायचं आहे, आत्तापासून सगळं करायचंय, लक्षात घ्यायचंय. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला सिंपल आहे हे क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय येतं तर 360 इथं काय करतो गुणीला 60 मिनिट ना, बरोबर. असं जर केलं आणि खाली काय करणार मी 24 तास, याच्यात नाही निघू शकतं तुमचं. किंवा सिंपल आहे, तुम्ही जर त्याला काय करू शकता 24 तासात 15, हा 1 तास घेतला, बरोबर. 360 360 आणि 1 तास घ्यायचं, 60 मिनिटं घेतलं युनिट बदलतं, बरोबर आहे. आणि खाली किती करायचं 24 भागितलं तर किती येतं 15. किती येतं, एकदम सिंपल, 24चा भाग गेला तर. सो म्हणून आता ही कॅल्क्युलेशन लक्षात ठेवून आता बघा परत येतो. सो मला सांगा 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जाण्यासाठी, फक्त शॉर्ट लिहितो, किती मिनिटं लागतात 60 मिनिटे. तर परत प्रश्न आला, एक रेखावृत्त सूर्यासमोरून जाण्यासाठी किती मिनिट, सांगा मला. यस यस यस, दॅट सिंपल. किती मिनिटं 4 मिनिट, बरोबर ना. 15 चौक 60, हे 4 मिनिटं एक रेखावृत्त पास व्हायला लागतात. इतकं परफेक्ट आपण डोक्यात ठेवायचं, दॅट्स इट. मग आता मी परत येतो, एक कंडिशन एकदम डोक्यात फिट करायची. एक रेखावृत्त पास व्हायला किती मिनिटं लागतात हे डोक्यात क्लिअर पाहिजे. एक रेखावृत्ते सूर्यासमोरून जायला 4 मिनिट. पृथ्वीची परिवलनाची दिशा क्लिअर पाहिजे. पृथ्वीची परिवलन दिशा लवकर काय आहे, पश्चिम. मग मला सांगा, कधीही जो प्रदेश पूर्वेकडे आहे तो पुढे राहील ना दिवसात, त्याची वेळ पुढे राहील. पण सूर्य पश्चिमेकडून पूर्वेकडे, सूर्य पहिले पूर्वेकडे उगवतो ना,
जो प्रदेश पूर्वेकडे आहे, अरुणाचलमध्ये सकाळी लवकर होते. आपली प्रमाण वेळ एकच आहे, पण आपण जर वेगवेगळ्या राज्याने प्रमाण वेळ केलं तर अरुणाचलचे पहिले वाजेल सकाळी आणि गुजरातच्या सगळ्यात शेवटी वाजेल, बिकॉज पृथ्वीची दिशा. हे 2 पॉइंट क्लिअर झाले की आपण आता वेळ टाइम झोन्स कसे ठरवले जातात, प्रमाण वेळ कसे ठरवले गेले त्याच्याकडे जाऊ. मला सांगा इथपर्यंत क्लिअर का प्रत्येकाला? एक रेखावृत्त 4 मिनिटं कसं आलं आणि एकदम डोक्यात फिक्स आहे का तर पृथ्वीची परिवलनाची दिशा. प्लीज ऑनलाईन रिप्लाय करा पटापट. एकदम क्लिअर आहे का? कारण की हे जर कन्फ्युज असलं ना 4 आणलं कुठून तर मग पुढच्या गोष्टी होत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. मग 8 2 रेखावृत्तामध्ये का नाही अंतर बदलतं ते आपण बघू पुढे. सगळ्यात जास्त अंतर कुठे आहे? विषुवृत्त 111 किलोमीटर. आणि ते काय कारण की 2 रेखावृत्त काय होत जातात, कनेक्ट होत जातात ना, त्याच्यातलं अंतर काय होत जातं, कमी होत जातं. अक्षवृत्तामधलं अंतर काय होतं, कॉन्स्टंट 111. पण रेखावृत्तामध्ये ती बसत नाही, कारण रेखावृत्त जसे जवळ झाले ध्रुवाकडे दोन्ही जवळ जवळ येतात, अंतर काय होत जातं कमी. सगळ्यात जास्त कुठं असणार ते विषुवृत्तावर, ते 111 किलोमीटर आहे. ओके, एक मिनिटचा पॉईंट आहे तो पण आपण चेक करूनच घेऊ. इथं स्टेट बोर्डाचं दाखवलं आहे, तरच मी तुम्हाला एक्सप्लेन करू, एका मिनिटात हे करून घेऊ. बिकॉज ऑफ अर्थ शेप. बघा इथं कोणत्याही 2 रेखावृत्तांमधले अंतर अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते. अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते नाही पाहिजे, अक्षवृत्ताप्रमाणे नाही, अक्षवृत्ताप्रमाणे म्हणजे अक्षवृत्ताप्रमाणेचा अर्थ काय दिला लक्षात घ्यायचंय, अक्षवृत्त वर चालले तसे, अक्षवृत्त सारखं नाही, अक्षवृत्त कॉन्स्टंट आहे, बरोबर ना. विषुवृत्तावर हे अंतर सर्वात अधिक असते. लक्षात घ्या ध्रुवावर अंतर काय होतं 0. का ध्रुवावर? तर इथे येऊन तुमचे सगळे काय करणार, इथे मिळणार ना, बरोबर आहे. सगळ्यात जास्त अंतर कुठं असणार आहे, इथे, ते असतात 111 किलोमीटर. विषुवृत्तावर किती 111 किलोमीटर, कर्कवृत्तावर किती 102, आर्टिक 44 आणि 0 इतकं लक्षात ठेवायचं. का? तर पृथ्वीचा आकार. आणि 2 रेखावृत्त कुठे येऊन मिळतात, ध्रुवावर, म्हणून 2 रेखावृत्तांमधील अंतर काय होत जाते, विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. अक्षवृत्ताच्या वेळेस काय लक्षात ठेवलं होतं, अक्षवृत्ताचं अंतर कॉन्स्टंट 111 किलोमीटर, ते बदलत नाही. 6वीचं बुक आहे. आता तुम्ही शोधा कृष्णा, मी काल सांगितलंय तुम्ही पुस्तकं बेसिक समोर ठेवा तुमच्या, लक्षात घ्या 6वीचं पुस्तक असेल, 6वीचं. ओके, आपण रेखावृत्त वापरूया वगैरे नाही का, पृथ्वी आणि वृत्ती त्यात आहे, 6वीचं पुस्तकातला धडा असेल ते एकदा चेक करा. ओके, हा बघा हे अंतर कमी होत चाललंय ना, अंतर कुठे जास्त आहे, इथं आलं लक्षात. इज इट क्लिअर? चलो मागच्या पॉईंटकडे परत गणिताकडे येऊ. हा गणिताचा पॉईंट कुठे गेला आपला, ठीक आहे, हे क्लिअर आहे एवढं 2. हा आता पहिले मी येतो जगाकडे. आता जगाची प्रमाण वेळ ठरली कशी हे ठरवूया आपण. ओके, पहिले जगाचं मूळ रेखावृत्त ठरवलं ना, जगाचं मूळ रेखावृत्त ठरवलं. जगाची प्रमाण वेळ ठरवायच्या वेळेस जगाचं मूळ रेखावृत्त ठरवलं. हे काय तुमचं मूळ रेखावृत्त, ग्रीनिच मेरिडियन, बरोबर आहे, 0 डिग्री जगाचं मूळ रेखावृत्त. आता यांनी मला सांगा, सपोज 2 मिनिट आपण घड्याळाचा वापर बंद केला उद्यापासून, तुम्ही कशा क्लासला, कशाचा अंदाज याल तुम्ही, सूर्य अंदाज येईल ना. पण आपण परफेक्ट कधी सांगू इतकेच वाजले 24 तासात, कधी सांगू शकतो आपण, जर घड्याळ दुपारचे 12 एवढं सांगू शकतो, 12 अर्धा दिवस गेला, बाकीच्या वेळेस समजणार नाही. फार फार संध्याकाळ झाली शब्द वापरू, फार फार उजाडलं एवढे शब्द वापरू शकतो, परफेक्ट नाही होऊ शकत. रात्रीचं घडणार नाही, 8 का 10 आहे, करेक्ट ना, घड्याळ नसली तर. मग आता हे लक्षात घेऊया आपण, असं इमॅजिन करा त्यावेळेस घड्याळच नव्हत्या, याच्यावर जर वेळ डिसाईड करायची, त्याला समजणार कधी आहे परफेक्ट, किती वाजले, दुपारी 12. मग इथं दुपारी जेव्हा 12 वाजले, लक्षात घ्या 12 PM, ग्रीनिच लंडन यांनी आपल्या घड्याळीत काय केले, 12 सेट केले आणि सगळ्यांना सांगितलं तुमच्या प्रमाण वेळेनुसार घड्याळी सेट करा. जगाची प्रमाण वेळ काय आहे, 0 डिग्री ग्रीनिच मेरिडियन, बरोबर आहे. पण जग इथं वाजले म्हणजे भारतात कसे 12 वाजले, याने 12 का वाजले, सूर्याच्या डोक्यावर आला. भारत याच्यापासून कितीकडे आहे, पूर्वेकडे आहे ना, याचा अर्थ भारतावरनं सूर्य पुढे गेलेला आहे. भारतावर ऑलवेज 12 वाजून गेले, भारत 12 वाजून कसं करणार. मग काय करावं लागेल, तिथल्या प्रमाण वेळेत आणि भारताच्या प्रमाण वेळेतला फरक काढावा लागेल, म्हणजे रेखावृत्तांमधला फरक काढणं आलं. आणि मग लक्षात घ्या त्याच्यासाठी पहिले तर भारताची प्रमाण वेळ रेषा, प्रमाण वेळ रेखावृत्त भारताचं फिक्स पाहिजे.
जे कर्जननी करून दिलं होतं. भारताचा प्रमाणवेळ ज्याला आपल्याला माहित आहे त्याचं नाव आहे 82 डिग्री 82.5 डिग्री पूर्व. हे 1905 मध्ये केलं होतं. याच्या आधी याला मिर्झापूर म्हणतात. कुठलं? मिर्झापूर. इथून ते जातं प्रयागराज यूपी मध्ये. याच्या आधी चेन्नई होतं आपलं 1905 पर्यंत. पण 1905 नंतर आपण ते बदललं. आपण म्हणजे इंग्रजांनी बदलून घेतलं कारण ते एकदम परफेक्ट करायचं टेक्निकली. ते ऍडव्हान्स होते सगळ्या गोष्टीमध्ये. त्यांनी त्या बदललं आणि काय केलंय मिर्झापूर केलं. मग भारताचा 82.5 आता इथं मूळ 0 डिग्रीवर 12 वाजले. भारतात तर 12 वाजणार नाही. मग हे कसं करायचं कॅल्क्युलेट? सगळ्यात पहिली अट काय ह्याच्यातला तुम्हाला रेखावृत्तांचा फरक काढता आला पाहिजे. 0 ते 82.5 किती रेखावृत्तांचा फरक आहे? करेक्ट 82.5. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय लक्षात घ्या? गुणेला 4. गुणेला 4 का? तर एक रेखावृत्त पास होण्यासाठी किती मिनिटं लागतात? 4 मिनिटं. मग याचा गुणाकार करून बघा. 82 गुणेला 4. 4 दुनी 8. 8 चौक 32. आणि जर एक रेखावृत्त पास व्हायला 4 मिनिटे लागतात तर अर्ध रेखावृत्त पास व्हायला 2 मिनिटे. ते 2 मी याच्यात ऍड केले. एकूण 330 मिनिट झाले. 330 मिनिटाला मी 60नी भागतो. 60नी का भागतो? कारण की 60 तासाचा 1 मिनिट आहे. मिनिटाला मी तासामध्ये कन्वर्ट करून घेतो. मिनिटं लक्षात कन्वर्ट करतो तासामध्ये. 6चा पळा प्रत्येकाला येतो. 60 किंवा 6चा येऊ शकतो ना. मग इथं पूर्ण भाग बसतो का? पूर्ण भाग कितीचा बसतो सांगा बरं मला. पूर्ण भाग कितीचा कुठपर्यंत बसतो? 6 6 12 6 6 6 पंच 30. 5 पर्यंत बसतो ना. जो पूर्ण भाग जाईल 6 पंच 30 ते झाले तास. 300 गेले. उरले 30 मिनिट. ते उरले मिनिट. म्हणजे कितीचा फरक आला? 5 तास 30 मिनिटाचा इथं फरक आला. लक्षात घ्यायचंय तुम्ही 5 तास 30 मिनिट फरक. चौथी स्टेप आहे प्लस का मायनस. गिव्हन टाइम. काय गिव्हन टाइम आहे? 12 वाजले. कुठं? मूळ रेखावृत्ताला. प्लस कराल का मायनस कराल? काय कराल? जर हे पण वाक्य लक्षात ठेवा. आपण इथंच ऍड करून टाकू. तुम्हाला 2 वाक्य सांगितलं लक्षात करून. यात लक्षात ठेवा म्हटलं 2 वाक्य. इथंच तुम्ही ते वाक्य कोरून ठेवा डोक्यात. डोक्यात कोरून ठेवा म्हणतो मी. एकदम क्लिअर कोरायचं. काय? जर विचारलेले स्थान दिलेल्या स्थानाच्या इकडे बघा पूर्वेस असेल. विचारलेले स्थान दिलेल्या स्थानाच्या पूर्वेस असेल तर वेळ काय होते? अधिक. लक्षात. आणि ते जर पश्चिमेस असेल तर वेळ काय होईल? एकदम क्लिअर. पूर्वेकडे का? तर पूर्वेकडची वेळ आधी पाहिजे ना. पूर्वेकडे काय असणार वेळ? आता भारतात 5:30. जर मायनस केले तर 12 तास तुम्हाला 5:30 तास मायनस करावं लागेल. तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळच्या 5:30 मध्ये जाल. पण भारत काय असणार? अमेरिकेच्या पुढे आहे ना. बरोबर आहे. भारत काय अमेरिकेच्या पुढे आहे. मग जर हा नियम लावला आणि या नियमानुसार आम्ही जर विचार केला तर आम्हाला इथं काय लक्षात येईल? इथं कुठे गेलं आपलं हे? हा काय इथं 5:30 तास. इथे किती वाजले होते? 12. तर आपल्या लक्षात येईल की या 12 मध्ये किती वाजले होते? 12. गिव्हन टाइम 12 मध्ये किती केले? 5:30 तास ऍड केले. हे 12 PM होते ना. भारतात दुपारचे 5:30. अशी ती भारताची. मग भारताच्या घड्याळात किती सेट करायचे? 5:30. प्रत्येक देशाने आपापले स्टँडर्ड मेरिडियन. प्रत्येक देशाने आपल्या प्रमाण वेळा त्या प्रमाण वेळानुसार काय करायच्या? घड्याळी सेट करत नाहीच्या. आणि अशी सगळी टाइम झोन्स तयार झाले. एकूण पृथ्वीवर 24 टाइम झोन आहे. कारण की एका तासात 15 रेखावृत्तांचा फरक पडतो. किती टाइम झोन गेले असे पृथ्वीवर? 24 टाइम झोन. प्रत्येक एका तासानंतर सूर्य दुसरीकडे असणार ना. प्रत्येक एका तासानंतर 15 रेखावृत्त काय होणार? पास होणार. मग टाइम झोनचा फरक तो पडत जातो. हा त्यातला बेसिक पॉइंट आहे. क्लिअर का? मग आपण गणित घेऊन समजून बघू. पण मला सांगा पहिले इतकं क्लिअर का? प्रमाण वेळ कशा ठरल्या? प्रमाण वेळ कशा ठरल्या हे लक्षात घ्यायचंय. धनश्री बघा परत एकदा रिपीट करतो.
जगाची प्रमाण वेळ ठरवण्यासाठी पहिले 0 डिग्री, ते काय तुमचं मूळ रेखावृत्त. इथं घेतो कुठलं भारत. भारताचा प्रमाण वेळ काय होता आपलं रेखावृत्त 82.5 पूर्व. हे भारताने ठरवलेलं आहे बरोबर ना. म्हणजे इंग्रजांनी जरी ठरवलं तरी तुमची जर इच्छा असेल तुम्ही बदलू पण शकता. ते इंग्रजांनी कसं ठरवलं ते पण मी सांगतो तुम्हाला. आता शक्य आहे का इंग्रजांच्या पलीकडे जाऊन आपण विचार करणं. ते आपल्यापेक्षा खरंच बुद्धिवान जास्त होते तर होते, त्यात काही डाऊट नाहीये. त्यांनी केलेल्या गोष्टी आपल्याला धड फॉलो करता येणार. ते युपीएससी कोण क्रिएट केलं हो, एमपीएससी कोण क्रिएट केलं. आपल्याला समजलं तरी असतं का काही स्पर्धा परीक्षा घ्यावं लागते, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेऊन एक चांगले टॅलेंटेड पोरं बाहेर काढावं लागते. आपण दिले असते तुझ्या पोरगा तुला तुझा चालला कार्यक्रम तोच हा सगळा बट्ट्याफोड झाला असता. ठीक आहे बरोबर आहे. तरी एकदा बघू 82.5. आता मग हे डिसाईड कसं होऊ शकतं, घड्याळ नाहीये. दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर डिसाईड होईल ना 12 वाजले. मग ज्यावेळेस इथं सूर्य डोक्यावर आला, इंग्लंड ग्रीनिश तिथं 12 PM पहिले गृहीत धरले. कुठं हे लंडन जवळ असणार ग्रीनिच ठिकाण आहे, ग्रीनिश शहर आहे बरोबर. इट्स अ पार्ट ऑफ युअर युनायटेड किंगडम करेक्ट. इथं 12 वाजले. मग त्यांनी सांगितलं आमच्या घडीत 12 वाजले, तुम्ही तुमच्या घड्याळी सेट करा. अरे कसं करणार, त्यासाठी आपल्याला काहीतरी गणित मांडावं लागेल ना. मग ते गणित मांडण्यासाठी भारताने काय केलं, ठीक आहे आम्ही मांडतो आमची प्रमाण वेळ 82.5 आहे, मूळ रेखावृत्ताचे आम्ही 82.5 म्हणजे मूळ रेखावृत्त आणि आमचं 82.5 पूर्व, याच्यातला फरक किती निघालाय 82.5 पूर्व. ही झाली पहिली स्टेप फरक शोधणे. दुसरी स्टेप गुन्हेला 4, याचा गुणाकार मग समजून सांगितलं मी, तो किती आला 330. तो कशात आलाय मिनिटामध्ये, कारण की तुम्ही गुणलं कशाने 4 मिनिटांनी. तिसरी स्टेप काय करायचं, मिनिटाला कन्वर्ट करायचं तासात. मिनिटाला जर तासात कन्वर्ट करायचं असेल तर 60 भागावं लागेल. हे मोबाईलवर करू नका, हे कॅल्क्युलेटरवर करू नका, गणित चुकतात. बिकॉज इथं युनिट 60चं एक आहे, 100चं नाही. मोबाईल आणि हे सगळं कुठल्या पटीत बसलेले आहे 100, ते कॅल्क्युलेटर लक्षात घ्यायचं आहे. आणि मग 60 जर भागलं तर आम्हाला इथं 5 तास 30 मिनिटे हा फरक आलाय. काय आलाय, फरक आलाय. कुठल्या 2 स्थानामधला, 2 स्थानामधला फरक किती आला 5 तास 30 मिनिटे. चौथी स्टेप काय आमची, प्लस का मायनस. आमचं वाक्य काय, विचारलेलं स्थान दिलेल्या स्थानाच्या पूर्वेस असेल तर वेळ अधिक करणार दिलेल्या वेळेत. विचारलेलं स्थान दिलेल्या स्थानाच्या पश्चिमेस असेल तर वेळ काय करणार मायनस. मग इथं विचारलेले स्थान दिलेल्या स्थानाच्या कुठे आहे पूर्वेस बरोबर आहे. आणि तो मग आम्ही काय करणार, ऍड करणार म्हणजेच किती 12 दिले होते PM, त्याच्यामध्ये 5.5 तास काय करणार ऍड करणार. भारताची वेळ किती आली 5.5 तास PM. क्लिअर का, प्रत्येकाला समजलं आहे का. गणित देणार आहे मी, तुम्हाला सॉल्व्ह करता आली पाहिजे, मग आयोगाचे दाखवणार आहे. लक्षात घ्या, आयोगाने विचारलेले आहे, भली राज्यसेवेत विचारले असेल आपल्या एक्झाम मध्ये नाही, पण हे समजणं गरजेचं आहे. क्लिअर प्रत्येकाला ऑनलाईन. चालेल. आता भारताच्या नकाशावर जो 1 मिनिटासाठी भारताचा नकाशा जो प्रमाण वेळ दाखवले तुम्हाला त्यात, हा आता भारताचं 82.5 पूर्व मिर्झापूरच का. भारताचं 82.5 हे भारताची प्रमाण वेळ दिलेली आहे. ही इथंच का घेतली मिर्झापूर, असं काय असेल. यस मिडल. आता तुम्ही बघा इकडे 68, इथं किती आलंय 97. 68 97 किती डिफरन्स आहे लवकर सांगा. 68 आणि 97 किती रेखावृत्त आहे डिफरन्स लवकर.
68 मायनस किंवा 97 मायनस 68. होय, लवकर. हा, नीट फोकस करून. गणितात 12 मार्क पाडायचे तुम्हाला, लक्षात घ्या. तिथं जर तुम्ही वजा बाक्या बेरजा चुकवल्या तर लक्षात कसं करायचं. नीट. हा कृष्णा, घाई करू नका. 29 कितीचा आहे डिफरन्स. 97 मायनस 68 इज इक्वल्स टू 20. आता मला 29 मोजायचं आहे, तर मी काय करणार. इकडनं 1 2 3 उभ्या रेषा 14 मोजल्या. इकडनं 1 2 3 4 14 मोजल्या. 14 14 28. जो मधला आहे तो सेंटर झाला ना, दॅट इज द सेंटर, म्हणून तो सेंटर काढला. आलं लक्षात. म्हणजे प्रमाण वेळ एकच ठेवायची ना आपल्याला भारतात. आता भारतात नॉर्थ ईस्ट स्टेट जे आहेत, उत्तर पूर्व राज्य, मणिपूर, जे ऑलरेडी प्रचंड चर्चेत आहे. तिथं असणारं सगळ्या तिथलं सोशल हार्मनी डिस्टर्ब झालेली आहे आणि प्रचंड तिथं केऑस चालू आहे. कुठे, मणिपूरमध्ये. नॉर्थ ईस्टला आधीपासून आहे, पण इतक्या दिवसाचं शांत असतं नॉर्थ ईस्ट परत आता धगधगू लागलाय. नॉर्थ ईस्ट मधले राज्य, तिथं असणारे एथनिक, रिजनल, हे बरेच वाद आहेत तिथं असे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं ह्या राज्यांचं मागणी आहे की आम्ही पूर्वेकडे. तुम्ही जर या भागात फिरायला गेला ना, म्हणजे फिरायला म्हणजे जेव्हा तुम्ही जातात तिथे टूरवर, तेव्हा तुमचे टूरवाले तुम्हाला सांगतात सकाळी 4:30 तुम्ही तयार राहायचं. आपलं 4:30 काही सांगतोय भाऊ तू. अरे म्हणजे सूर्यच तिथं 4:30 उगवतो ना लवकर. बरोबर आहे. 5ला मावळतो. ते 5 नंतर घाटात गाड्या ड्राईव्ह करत, हिमालयाचा घाट आहे, मोठा घाट आहे, ड्राईव्ह करत नाही, कारण की तिथं असणारी जी काही सिक्युरिटी असते त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा दिवस लवकर स्टार्ट होतो. आपल्याला वाटतं अरे 4:30 काही सांगतोय भाऊ, 6:07 ये, 6:07 तिथं किती. हे कशामुळे, ते पूर्वेकडे. ते कुठे, पूर्वेकडे. मग यांनी आमची प्रमाण वेळ बदलून द्या. पण भारताच्या आधीच्या गव्हर्नमेंट पासून याला नकार दिलेला आहे, कारण की रिजनल एथनिक इश्यूज तिथं आहे, ते अनस्टेबल आहे. तिथं परत त्यांना आयडेंटिटी वेगळी, आधीच तर आपण त्याची आयडेंटिटी वेगळी करून ठेवलेली आहे. बरोबर ना. आपण नॉर्थ ईस्टच्या लोकांना काही काही बोलतो, चपटे म्हणतो, पिंकी म्हणतो, चिंकी म्हणतो. चुकीचं आहे. देश म्हणून आपण एकच आहेत ना. आपले नाका आपल्याला माहित कुठं चालले आणि आपण दुसऱ्यांना इतके नावं ठेवतो, तो भारतातला मूळ स्वभावच आहे. पण तसं नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. सो याची म्हणून आपण एकच ठेवली सेंटर. काय घेतली सेंटर. आलं 14 इकडे 14. मग जो सेंटर कुठे गेलाय, एक्झॅक्ट मिर्झापूरवरनं. त्याच्या आधी कुठे होता, तो चेन्नईला होता, तो बदलून कुठे सरकवला, अजून पूर्वेकडे सरकवला. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि याच्यानुसार आपली प्रमाण वेळ आपण ठरवलेली आहे. म्हणून मूळ रेखावृत्त भारताचं 82.5 पूर्व. मूळ प्रमाण वेळ रेखावृत्त, इंडियन स्टँडर्ड टाइम मेरिडियन, IST त्याला म्हणतात. लक्षात घ्यायचंय, IST ते इथून जातं. आता भारताचा पश्चिम टोक आणि पूर्व टोक स्थानिक डिफरन्स किती येईल तुम्ही सांगा मला. अरुणाचलचं सर्वात पूर्वेकडचं टोक आणि रन ऑफ कच्छचं सर्व पश्चिमेकडचं टोक, याच्यात किती वेळ, हा प्रश्न पडलेला आहे 2 वेळा. किती वेळेचा डिफरन्स आहे, कोण काढून देईल मला. एक्झॅक्ट काढून द्या. एक्झॅक्ट काढून द्या, कोण काढून देईल तर. तो एक्झॅक्ट आहे. काय काढायचे कृष्णा, तर भारताचं पूर्वेकडचं अरुणाचल मधील टोक आणि भारताचं गुजरात मधील पश्चिमेकडे रन ऑफ कच्छ टोक यातील वेळेचा फरक काढायचा. किती येते. येस, म्हणजेच 1 तास. यांचं येऊ आन्सर. ऑनलाईनचं एकदा आन्सर आला की आपण जाऊया. ऑनलाईन आन्सर करा. 2 टोकांमधला एक्झॅक्ट वेळ काढून द्या मला, सरासरी नकोय. चला आन्सर. हा बरोबर प्रदीप. बाकीचे
प्रदीप सोडून बाकीचे धनश्री, कृष्णा, रमान, दर्शन, लवकर लवकर आन्सर करा. या टोकातून त्या टोकात किती वेळेचा फरक येईल मग समजून सांगितलं मी गणित कसं काढायचं. समजून मगाशी केलं ना आपण गणितच केलं ना कसा डिफरन्स काढायचा आहे. तर चला लवकर. नाही जमत आहे काय. प्रदीप टाकतोय आता सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे. इथं किती आहे 68 आणि इथं किती आहे 97. म्हणजे 97 मायनस 67 केलं किती फरक आला दोन टोकात 29. फरक आल्यानंतर आपली पहिली स्टेप झाली फरक काढली. दुसरी स्टेप आपण काय केलं होतं गुणेला 4. 9 चौक 36 6 हातचे आले 3 4 दुनी 8 आणि 3 11 116 मिनिट. तिसरी स्टेप काय होती मिनिट कन्वर्ट इंटू अवर्स. अवर्स म्हणजे 60 मिनिटांनी भागावं लागेल. मग 60चा पूर्ण भाग बसतो काय 60 एक 60 60 दोन्ही 120 बसणार नाही ना. म्हणजे 60 एक 60 एक तास किती उरला 56 मिनिट. हा एक्झॅक्ट डिफरन्स आहे दोन स्थानांमधला. त्याला सरासरी काय म्हणतात 2 तास. भारताचं पश्चिम टोक आणि पूर्व टोक याच्या 2 तासाचा फरक आहे. असं ते सिंपल कॅल्क्युलेशन आहे. क्लिअर का. समजलं का भारताची प्रमाण वेळ काय ठरवली काय नाही. मग मी चला तुम्हाला एक गणित देतो. त्या गणिताच्या आधारे मला तुम्ही सिंपल छोटं गणित देतो. चला समजून सांगा बरं. त्या गणिताच्या आधारे करा गणित करून बघा. जर दिल्ली 77 डिग्री पूर्व येथे सकाळचे 8 वाजलेले आहेत. तर त्याच वेळेस 111 डिग्री पूर्व टोकियो येथे किती वाजले असतील. काळा बरायचा आन्सर. मी शिकवलं त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप जा. ज्यांना डायरेक्ट येत त्यांनी डायरेक्ट काढा. उत्तर फोडू नका. फक्त ज्यांचं उत्तर त्यांनी हात हे करा क्लासमध्ये हात वर करा. बाकीच्या ऑनलाईन चॅटमध्ये थोडंसं टाकून ठेवा. हनुमान
किती आलंय का रे? आलाच नाही काही. सर मला वाटत की वाजली असतील, बरोबर ना? का नाही आलं? स्टेपनी समजल्या. आता नीट लक्षात घ्या, सगळ्यात सोपं गणित बरं. इथून गणिताची लेवल वाढत जाईल, मग आयोगाच्या गणिताकडे जाऊ. आयोगाची गणित फुसके जाऊ दे. आता जर शिकवायचं सगळ्या टाईपने शिकवावं लागेल ना. तुझं काय आहे 9 वाजून काहीतरी चुकलं बघ तुझं. 10 वाजून 16 हे उत्तर बरोबर आहे. बघा कसा आलाय तर चेक करू. बघा स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. पहिली स्टेप काय असणार आहे याच्यात? 2 स्थानांमधल्या रेखावृत्तांचा फरक. मग 2 स्थानांमधल्या रेखावृत्तांचा फरक किती आला ते इतकं सांगा मला. कसं कळालं? 111 मायनस किती येतात? इथपर्यंत सगळ्यांचं बरोबर आहे. इथपर्यंत गुन्हेला. ही दुसरी स्टेप 136 मिनिट करेक्ट. इथपर्यंत. तिसरी स्टेप काय करणार तुम्ही? कन्वर्ट इंटू 60 भागायचं, कारण की 60 कन्वर्ट इंटू तासात कन्वर्ट करायचंय. 6 1 6 6 दुनी 12 2 तास. एकदम सिंपल सांगतो मी. जो पूर्ण जाईल तो झाले तास आणि जे उरले ते तुमचे मिनिटं. मग तुम्ही असेल तर तुम्ही कसं करताय? असं होऊ शकतं काही काही लोकांचं. काय चालतं तुम्ही मध्ये 2 तास लिहिता, तिकडे मिनिटं लिहून आले, इकडे काय लिहिता? अरे बाबा ते असं करतोय बा. 136 भागेला 60 60 1 60 60 दुनी 120 हातचे उरले 16. जे उरले ते काय झाले? मिनिट. आणि जे पूर्ण भाग गेला ते झाले तुमचे तास. म्हणून 2 तास 16 मिनिट. चौथी स्टेप काय होती आपली? प्लस का मायनस? काय करावं लागेल? पूर्वेकडे आहे ना. टोकियो कुठे आहे? भारताच्या पूर्व दिल्ली. 111 अजून पूर्व आहे, 77च्या पूर्वेकडे आहे. मग याच्यात प्लस करावं लागेल. गिव्हन टाइम किती आहे तुमचा? सकाळी 8 वाजलेले आहे. त्याच्यात किती काढले तुम्ही? किती निघाला फरक? 2 तास 16 मिनिट. 10 वाजून बरोबर आहे. गणित चुकलं. काय चुकलं? बेरीज. ऐ ऑनलाईन समजलंय का? हे समजलं तुला आता पक्क? एक रेखावृत्त पास व्हायला 4 मिनिटं लागतात, म्हणून 4 मिनिटं. ऑनलाईन समजलं का? हा गिव्हन टाइम आहे तुमचा. गिव्हन टाइम मध्ये तुम्ही काय करा? आलेला फरक ऍड करा किंवा मायनस करा. यस और नो रिप्लाय करा. पूर्वेकडे का सर? ठीक आहे सांगतो. बघा नकाशा बघा. पूर्वेकडे का? प्लेसेस दिल्लीला कुठले पूर्वेकडे का असा प्रश्न आहे का? तुला विचारलं दिल्ली जे 77 डिग्री पूर्व. टोकियो कुठं असणार? जपान पाशी ना. जपान कुठं आहे? या साईडनी. इथं 111 डिग्री पूर्व. मग ही इथं जर 8 वाजले तर इथली वेळ पुढे असेल ना. ते पूर्वेकडे. पृथ्वी फिरते कुठून फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे. म्हणून ते काय करायचं? ऍड. आणि म्हणून त्याला पूर्व म्हटलंय. सर कृष्णा 136/60 जर केलं तर 2.26 येते. हे कम्प्युटर किंवा कॅल्क्युलेटरवर मोबाईलवर करू नका कृष्णा. हा कृष्णा नाही. कृष्णा लक्षात घे. तू जर मोबाईलवर केलं, तू जर कॅल्क्युलेटरवर केलं तर मोबाईल आणि कॅल्क्युलेटरचे कॅल्क्युलेशन 100च्या पटात 1 युनिट आहे. इथं 100च्या पटात युनिट नाही आहे. 60 म्हणजे 1 युनिट आहे. तू मोबाईल कॅल्क्युलेटर करू नको. तू हाताने कर, तुला उत्तर बरोबर येईल. ओके. यस दर्शन. पूर्व दिशा दिल्ली असेल तर नाही, ते तुम्ही ठरवा. काही दिल्ली नाही याच्यात. पुढचं गणित देतो तुम्हाला. ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे की पूर्वेकडे दिलेल्या प्लेसच्या का हे पश्चिमेकडे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ते थोडी देणार आहे एवढं. सो कृष्णा मोबाईलवर कॅल्क्युलेटर करू नको. हाताने कर, बरोबर उत्तर येते. हाताचं युनिट वापर. मोबाईलचं चुकीचं आहे. मोबाईलचं बसत नाही. इथं युनिट बदललेलं आहे.
आता धनश्री, हे वाक्य लक्षात ठेवा. मी जे सांगितलं ना मगाशी, काय सांगितलं होतं मगाशी, काहीतरी सांगितलं होतं. जर विचारलेले स्थान दिलेल्या स्थानाच्या पूर्वेस असेल तर दिलेल्या वेळेत आलेला फरक काय करायचा, ऍड. आणि विचारलेले स्थान दिलेल्या स्थानाच्या पश्चिमेस असेल तर मायनस. आता कोण ठरवेल हे आपल्याला ठरवावे लागेल. ते देणारच का याची गॅरंटी नाही. तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे ना, पूर्वेला का पश्चिमला नकाशात समजला पाहिजे का. पूर्वेला टोकियो, पूर्व म्हटल्यानंतर 77च्या पूर्व टोकियो 111 असेल ना. हा एक भाग लक्षात घेऊया. क्लिअर का सगळ्यांना. परत एक गणित देऊ का, सॉल्व्ह करून दाखवा का परत. या फॉर्म्युल्याने कुठे गेला फॉर्म्युला, कुठे होता, हात होता का, फार मागं पडून होतं स्लाइड्स. ठीक आहे, क्लिअर आहे एवढं. परत एक गणित देतो इथं. ओके. हा, जर 37 डिग्री पूर्व, आता प्लेस कुठले घ्या, येथे दुपारचे 4 वाजलेले आहेत. तर 99 डिग्री पूर्व येथील वेळ काय असेल. करा, व्यवस्थित सॉल्व करा, स्टेप बाय स्टेप करा, स्किप करू नका. स्टेप बरोबर लक्षात येतो. ओके, अरमानचा आलाय, तिकडे प्रदीपचा आलेला आहे. बाकीचे बघू आपण. काय रे, 8 वाजून 8. तुझं रे आलं का पक्क. हा, आलाय ना. हा, काय काय करायला लागेल सांगा बरं मला. स्टेप 1 काय केलंय, 2 याच्यातला फरक कसा काढणार मी. 99 मायनस किती आलाय, 60. सेकंड स्टेप काय माझी, गुन्हेला 4. हा सांगा, 4 2 8, 6 चौक 24. तिसरी स्टेप काय, भागेला 60. 6 कसा सुंदर बात सांगितली, 6 चौक 24. किती, 4 तास 8 मिनिटे, बरोबर ना. आणि चौथी स्टेप काय, प्लस का मायनस, प्लस. गिवन टाइम किती दिलेले, सकाळी दुपारचे 4 वाजलेले आहे, बरोबर आहे. ऍड केलंय मी 4 तास 8 मिनिटं, रात्रीचे 8 वाजून. किती लोकांचं उत्तर आलंय. प्रदीप, काहीतरी तुझं कॅल्क्युलेशन चुकलं. अरमानचं आलेलं आहे. नंतर 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 सुमित्राचा आलेला आहे, धनश्रीचा आलेला आहे. क्लिअर का, समजलं का आता कसं टाइम झोन्स कसे, म्हणजे ते वेळा कशा कॅल्क्युलेट होतात, दिसतात, सापडतात, समजतात. मग आता एक स्टेप पुढची नेतो मी. 3 वेगवेगळ्या याच्यात वेगळे प्रकार पडतात. ओके, अजून एक प्रकारचं गणित देतो, ते बघूया. दर्शन बघा आता, जर 137 डिग्री पूर्व येथे सायंकाळचे
8 वाजले असतील तर 27 डिग्री पूर्व येथील वेळ काय असेल? चला, कोणाचा आन्सर आलाय? का ग? कधीचे? पीएम का एम? काय लिहाल तुम्ही आता? बरं, एक थांबा. फरमान म्हणतोय नाईट 3:20. पीएम एम टाकत जा, नाईट माईट म्हणत नाही. पीएम एम समजलं पाहिजे का? समजत नाही अजून? पीएम एम. दिवसाची नवीन तारीख कुठं चालू होते? 12 AM. अर्धा दिवस कुठं होतो? 12 PM. नवीन दिवस 12 AM ला चालू होतो. पीएम एम टाका. नाईट नाही पाहिजे, डे नाही पाहिजे, पीएम एम मध्ये बोला. जगाच्या घडाडी पीएम एम वर चालतात. कृष्णा, प्रदीप, प्लीज राईट द AM PM करून आन्सर पूर्ण टाका. सांगा तुझं काय? तू सांगितलं तुमचं काय रे? तू काय आलं? हा, हे इथं आहे पीएमच का? तुझं चालू आहे 3 वाजून 20 मिनिट आहे का? बाकी 3 वाजून 20 मिनिटावर गेले सगळे. चला, पहिली स्टेप. गडबड कुठल्या स्टेप मध्ये ती दिसते. पहिली स्टेप, पहिले फरक काढला. 137 मायनस 27 किती आले रे? 13तून 2 गेले, असंच ना? 11. 110 गुणेला सेकंड स्टेप 4 किती आलं? 440 भागेला 60 किती निघाला? भागाकार 6 कसा? साईन्स 6 साईन्स 42. साईन्स 7च ना? बरोबर. 7 वाजून 7 तास किती मिनिट? हा, 20 मिनिट. इथपर्यंत आलं असेल प्रत्येकाचं. 7 तास 20 मिनिट इथपर्यंत आलंय का? ऑनलाईन सर्व 3 स्टेप जमल्या का? या ऑनलाईन सर्वांना 3 स्टेप जमले का?
भागाकार बघा एकदा परत 440 भागेला जर 60 केलं, सायका तुम्हाला सायन्स 624 6 म्हणजे साईन 7 6 36 ना, साईन 7 42 बरोबर ना, बरोबर ना, 20 7 20 बरोबर. आता चेक करू, आपण चेक करू. चौथी स्टेप महत्वाची आहे. मला सांगा प्लस का मायनस. ऑनलाईन चौथ्या स्टेप मध्ये तुम्ही सगळ्यांनी प्लस केलं, कारण की सर पूर्वपूर्व चालले तुम्ही पूर्वेकडे. स्थळ कुठे आहे मला सांगा. 137 डिग्री पूर्वच्या 27 डिग्री पूर्व पुढे असेल का मागे असेल. कार्यकर्त्यांनो, तुम्हाला जर 127 डिग्री दिलाय पूर्व, 137 डिग्री, आणि विचारलं काय 27 डिग्री पूर्व, हे याच्या मागे आहे का पुढे आहे. मग विचारलेल्या स्थळ दिलेल्या स्थळाच्या पश्चिमेस असेल, मागे म्हटल्याशी काय म्हणू आपण, पश्चिमेस, तर वेळ काय होते, मायनस होते ना. मग करा तिथं मायनस केल्यानंतर काय कॅल्क्युलेशन ते बघा तुमचे. मायनस केल्यानंतर काय कॅल्क्युलेशन आले हे तुम्हाला इथे दिसले पाहिजे. कुठे गेलो रे बाबा, आहे ना. हा, काय होते मायनस केल्यानंतर, मायनस करा तुम्ही, गेला का मायनस किती वाजले 8 वाजले 7 वाजून 20, काय करणार मायनस करणार. आता 8 म्हणजेच तुम्ही असं लिहू शकता, सोपं सांगतो. 8 म्हणजेच मी लिहिताना लिहितो 7 वाजून 60 मिनिटं, 7 वाजून 20 मिनिटं काय करतो, मायनस करतो. किती येईल त्यातनं, जर असं केलं तर मी इथे किती येईल 40, आणि 7 गेलं असं होईल का, बरोबर ना. मग तुम्हाला किती गेलं, शून्य, म्हणजे शून्य कराल का तुम्ही, त्याला शून्य करता येईल ना. मग त्याला किंवा तोंडी करायचं. 8 वाजून हे कधीचे 8 आहे, पीएमचे. तुम्हाला 7 तास 20 मिनिटं काय करायचं आहे, मागं जायचं आहे. मग याच्यातनं तुम्ही पहिले 7 तास मागं जा, म्हणजे किती मध्ये जाल, 8 वाजले, 8 मधनं करण घड्याळ उलटी, 7 तास मागं जायचं आहे. तुम्हाला कुठपर्यंत यावं लागेल, कुठपर्यंत यावं लागेल, पहिले 12 वाजून 40, 12 7 7 शून्य म्हणजेच किती 12 ना, 12 वाजून 40 मिनिटं. किती येईल त्यातनं, तुमचा ऍक्च्युअल आन्सर पाहिजे 12 वाजून 40 मिनिटं. हा, जर तुम्ही मी सांगितलं तसंही केलं, 7 वाजून 60 मिनिटं मायनस 7 वाजून 20 मिनिटं हे 40, शून्य म्हणजेच किती 12, 12 म्हणजे शून्य बरोबर 24 तास घड्याळ. असं ते कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. तोंडी करायचं. तुम्ही जा सरळ सरळ 8 तास मागे जा, कुठेवर जाल, 12 वरच जाल ना, 12तनं जाल ना. आणि मग त्याच्यातनं काय कराल, 12तनं परत 20 त्याच्यात हे करून तुम्ही ऍड करून तुम्ही 40 मायनस करू शकता. 1 वाजून 20 मिनिटं नाही, नीट कॅल्क्युलेशन करा, नीट कॅल्क्युलेशन करा. 8 वाजले, त्यातून 7 तास 20 मिनिटं मायनस करायचे. बरं, पहिले 7 तास मायनस करा. किती मायनस करा, 8तून 7 तास मायनस केल्यानंतर किती वाजेल, 1 वाजेल ना. आणि एकातनं 20 मिनिटं काढले तर 12 वाजून 40 मिनिटं, 12 वाजून 40 मिनिटं. समजलं का. सरळ सरळ पूर्वेकडे चालले, पूर्वेकडे जाऊ नका, पुढे शेवटचा विचार करणं गरजेचं आहे. कुठला, की ते कुलार्धात कुठले आहे ते महत्वाचं आहे. अजून देऊ का एक गणित असं पक्क, ऑनलाईन नको सर, ते डोंगरामध्ये घेऊन चला कुठतरी मस्त पर्वतावर, छान नदीमध्ये, सांगा काहीतरी भूगोलात, दुसरंच काहीतरी चालू आहे. हा, असं होतंय का. चलू का पुढच्या एका गणिताकडे. अजून एक तिसरा पॉईंट बघू. इतके नाही, मग आयोगाचे गणित बघू. आयोगाचे गणित सोपे आहे, पण तुम्हाला सगळ्या अँगलने तुमच्या डोक्यात सगळे अँगल ओपन झाले पाहिजे, तरच ते क्लिक होईल, नाही तर नाही होईल. एका ठराविक अँगल मध्ये निघणार नाही सगळे. तुम्हाला सगळे अँगल समजले पाहिजेत, कुठले कुठले अँगल असतात. तर लिहा मग. जर लय भारी आहे, 63 डिग्री पूर्व येथे, काय तारीख आहे रे आज, 8 जानेवारी, 7 जानेवारी 2025 सकाळचे 6 वाजले असतील. तर
133 पश्चिम येथील वेळ व दिनांक शोधा बरं. व्यवस्थित विचार करून सोडवा, फार कठीण नाही आहे, सोपं आहे. करा सॉल्व. तारीख काय असणार, सेम का? लिहून ठेव तुझा आन्सर, विल चेक. डेट सीट टाका. झालंय का? ऑनलाईन एकच आन्सर आलाय, बाकीचे आन्सर टाका. डेट सांगा. 6 जानेवारी, मी लिहितो तुमचं उत्तर इथं. 6 जानेवारी 2:20 म्हणजे AM म्हणतो मी, बरोबर ना? रात्र म्हणण्यापेक्षा. तुझं हेच आहे का? सांग. फक्त 2 PM आहे. तारीख 30 आहे, बरोबर? भाई तारा क्या आहे? गणिताची गडबड. कंचे भागू बेव हे चुकत नाही ना? बोडोमास नियम. तारीख 7च राहील का? पक्क? तू 7 वर गेला, ही 6 वर गेली. अगं बरोबर ना? 7 जान 2:20. 7 जान 2:20 AM वर आलाय. कोण? अरमान.
बाकीचे वाट बघ चालू करा सर एकदाच. काय तुमचे लावून ठेवले ते गणित मगापासनं. हा भूगोलाचा क्लास कमी गणिताचा जास्त वाटायला लागला आम्हाला क्लास आज. लेट्स सी आपली स्टेप बाय स्टेप जाऊया. ऑर्डर रिझल्ट पहिलं काय आहे, काय कराल, प्लस कराल का मायनस कराल एवढं सांगा मला आता. कोण सांगेल मला. चला अक्षरवृत्त चेक करूया. तुम्ही मला अक्षरवृत्त सांगा. डायग्राम हा हे घ्या. हा सांगा रे बाबा काय काय अक्षरवृत्तच नाव काय तुमच्या. चला लवकर सांगा. पहिलं अक्षरवृत्त काय होतं जिथं वेळ दिली आहे 163 का काय फक्त 63 पूर्व ना. हे मी आलो 63 पूर्व. हा तुमचा 0 डिग्री. दुसरं काय होतं 123 133 काय बरोबर लिहिलंय का मी. पूर्व पूर्वेकडे पश्चिम. जर मला इथून इथं यायचं असेल तर मी कसा येईल, पहिले 63 वरून 0 वर येईल, 0 वरून 133 वर जाईल ना. बरोबर आहे. मग किती भरेल, 2 स्थानांमधल्या रेखावृत्ताचा डिफरन्स किती आहे मोजा. इथून इथपर्यंत आणि 63, 0 पासून इथं परत 133. जेव्हा गोलार्ध बदलतो तेव्हा तुम्ही का पूर्व गोलार्धातच गेले आपोआप 133 करत पुढं पुढं. मायनस करणार कसे, मायनस नसते करायचं. तुम्ही सांगा ना मायनस कसे करणार सांगा बरं तुम्ही. कारण की तुम्ही इथून आले 63 चालून आले आणि 0 पासून परत 133 जायचं आहे, तर 133 जावं लागेल ना तुम्हाला. म्हणजे किती झाले हे, एकूण 196. किती लोकांचं आलं हे, किती लोकांना हे समजलं होतं की 196 मायनस नाही प्लस, दॅट इज द गेम. व्हेरी गुड. बरोबर ना. किती लोकांना हे समजलं का पुढचं समजेल तुम्हाला. पण इथंच जर तुम्ही काय केलं 63 133. अरे 133 तुम्हाला इथलं थोडी दिलंय, पश्चिम शब्द वापरलाय तुम्ही. सरळ 133 पूर्व घरून धरला, त्याच्यातनं मायनस केलं, त्यातनं गणिताचा जुगाड जमला आणि आन्सर काढून मोकळे झाले. तसं नाहीये. किती लोकांना जमलंय की ज्याला 196 समजलं का. 196 का, कारण की तुम्हाला या प्लेसवरनं या प्लेसवरचं जर काढायचं असेल तर तुम्हाला दोघांचं अंतर असं कव्हर करावं लागेल. ऑनलाईन गेलो होतो, रिटर्न आलो. कशाला रिटर्न आला, तिथंच पटकन त्याला गणित करायचं ना. आता करा पटकन. आता काय कॅल्क्युलेशन ते मला सांगा. हा अरे पुरं गणित सांगा, आन्सर काय येते. गुणिले 4 तर मलाही माहिती आहे, गुणिले 4 ते काय करू मी, काय करून गुणिले 4. आता सांगा किती कॅल्क्युलेशन बसतं 196 घेतल्यावर. तारीख मुझे तारीख चाहिए, तारीख. काय काय आलं होतं आता बघा. याचा प्लस केल्यानंतर किती येईल, 196. दुसरी स्टेप काय आपली, गुन्हेला किती आलं होतं हिशोब. 6 चोक 24, 4 हातच्या आले 2, 9 चोक 36, 36 आणि 2 38, 8 हातच्या आले 3, 4 1 4 आणि 3 7. बरोबर ना. 784 मिनिटं भागेला 60. 60 ने भागितल्यावर किती येतात, 6 1 6 11 13 किती 13 72 ना. बरोबर आहे.
13 तास. बरोबर, तर करून बघायचं एकदा, कन्फ्युज होऊ नये. 784 भागेला 60, 60 ने भागलं तर 13 सखम 72, असंच आहे ना. किती उरतं ते नाही, परत बसतं मग पुढं. 8तून 6 गेले, 8तून 2 गेले 6, अजून एक बसतं ना, 14चा भाग जातो. तर किती पाळा किती होतात? 13 72 होतात का किती होतात? 13 78 होतात. पट्ट 78, हा ठीक आहे. मला कुठे येतात? हा बरोबर आहे, 0,4. 13 तास 4 मिनिट, हा झाला तुमचा फरक. बरोबर ना, हा काय झालाय? फरक. चौथी स्टेप काय? ऍड का मायनस? मायनस. मायनस असेल ना पश्चिमेकडे आहे तर. किती दिलेलं आहे तुम्हाला? 7 जानेवारी. किती दिलं होतं तुम्हाला मायनस करताना? वेळ किती दिलेली आहे? इथं सकाळचे 6 वाजलेले. सकाळचे 6 वाजले. 6 वाजले हे किती तारखेचे आहे तुमचे? तुमचे 7 जानेवारी. मग आता त्याच्यात तुम्हाला मायनस किती करायचंय? 13 तास. पहिले 12 तास करा, म्हणजे डायरेक्ट कुठे येतात तुम्ही? सकाळमधनं संध्याकाळमध्ये येता. बरोबर ना. 6 जानेवारीचे कुठे येईल तुम्ही? संध्याकाळी 6. बरोबर ना, डायरेक्ट पीएम. 12 तास करा तुम्ही. सकाळचे 6 संध्याकाळचे 6 मध्ये पोहोचता तुम्ही. तारीख बदलून घ्या, कारण की तुम्ही एम मधनं कुठे आले तर पीएम मध्ये. बरोबर आहे. परत 1 तास मायनस करा, म्हणजे किती वाजले? 5 आणि उरलेले 4. बरोबर आहे, 4 मिनिटं. म्हणून 4 वाजून 56 ना, 56. 5 वाजून येईल का? 5 वाजला, 5 मधनं 4 मायनस करावं, 13 तास, म्हणजे 13 तास आहे ना. 4 वाजून 56 PM. चेक करा एकदा. आता आयोग एवढं विचारणार नाही, मी आयोगाची गणती दाखवतो. माझं म्हणणं आहे आपण अँगल ओपन करून ठेवणं गरजेचं आहे. आयोगाने आजपर्यंत विचारलं नाही असं काही. मी सगळेच तुम्हाला कॅल्क्युलेशन फिरले पाहिजे डोक्यात, कसं मागं गेलं कसं पुढे गेलं. बरोबर ना. आता ते मला लोक सांगू का सर ना आमचं बेसिक गणितच जमत नाही, तर तुमचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही आहे. पटापट भागाकारण गुणाकारण वजाकारण बेरीज तो तुमचा प्रश्न आहे, तो भूगोलाचा प्रश्न नाहीये. तेवढं जमलंच पाहिजे, आकडेमोड पटापट आलीच पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्याशिवाय डोकं काम करत नाही फास्ट. ऍप्टिट्यूड म्हणून आयोगाने वाढवलाय. आयोगाला माहित आहे ज्यांचं ऍप्टिट्यूड स्ट्रॉंग आहे त्याची निर्णय क्षमता स्ट्रॉंग असते. ज्याला ऍप्टिट्यूड वीक आहे त्याची निर्णय क्षमता वीक असते, हे सिद्ध झालेलं आहे. बरोबर. इतिहास एकदम भारी आहे, पण ते इतिहास भारी असून चालत नाही. ते पटकन आकडे जमले तर तो वेळेवर पटकन दिसेल. इतिहास म्हटला तो इतिहासात जाऊन बघतो काय निर्णय घ्यायचा, आणि त्यासाठी 1 वर्ष लागते, त्याला अर्थ उरत नाही. हे आयोग फार क्लिअर आहे बरं का. क्लिअर नाही आता कॅल्क्युलेशन कसे मागे पुढे करायचे, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे ऍड मायनस वगैरे वगैरे. बघा आयोगात चाललो जो एका मिनिटासाठी. नाही, आयोगात जायच्या आधी फक्त एक पॉइंट आहे तो एकदा क्लिअर करतो, मग परत पूर्ण आपण रेखावृत्त एकदा काय करूया, क्लिअर करूया. कालचं झालेलं आपलं ते पॉइंट्स मी स्किप केले कालचे. आता आपल्याला काय शिकायचं आहे याच्यात अजून तुम्हाला 180 जी रेखावृत्त आपली ते प्रमाण वेळ रेखावृत्त. कुठली? त्याला 180 सॉरी आंतरराष्ट्रीय वार रेषा. आता याच्यासाठी आंतरराष्ट्रीय वार रेषा मला एकच मिनिट फक्त. आता 2 डायग्राम काढतो, मग मी आयोगाकडे नेतो तुम्हाला आयोगाच्या प्रश्नात. 0 डिग्री म्हणजे काय? तुमचं मूळ रेखावृत्त, पश्चिम गोलार्ध. इकडे किती रेषा? 179. 179 पश्चिम, 179 पूर्व. ही 180 असेल ना, आणि ही पण किती आहे? 100. ती जर मागे गेली तर, किंवा मग मी दुसरी डायग्राम काढून ठेवतो. बरोबर आहे, ही 180. याला म्हणतात आंतरराष्ट्रीय वार रेषा. आंतरराष्ट्रीय वार रेषा. ही आंतरराष्ट्रीय वार रेषा ही झिगझॅग आहे. झिगझॅग असण्यापेक्षा वाकडी तिकडी आहे. ही संपूर्णतः पाण्यातून दाखवली जाते, जमिनीवरनं दाखवली नाही. का? जर जमिनीवर दाखवली असती, एकाच भागात 2 दिवस झाले असते ना वेगळे. त्या आंतरराष्ट्रीय वाराच्या इकडे वेगळी तारीख आणि इकडे वेगळी तारीख. मग आता त्याच्यासाठी काय केलं जाते बघा, त्याच्यासाठी काय पॉइंट इथं केलेला आहे तुम्हाला दिसत असेल. ही आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे जी झिगझॅग इथून दाखवलेली आहे, जी पॅसिफिक महासागरातनं. आणि तुमचा जर बघितला लॉस एंजेलिस म्हणजे हा काय आहे? USA. हा काय आहे तुमचा? टोकियो म्हणजे जपान. हा झाला आशिया.
मला सांगा, हा आशिया झाला, हा USA झाला. जर तुम्ही पृथ्वीचा विचार केला आणि तुम्ही पृथ्वीचा कुठला विचार केला तर तो आपण इथे लक्षात घेऊया. त्याच्यानुसार सांगा मला, तुमचा ही जी डायग्राम आपण डोक्यात फिट केली आणि या डायग्राम मध्ये आम्ही जर चेक केलं तर मला सांगा, USA कुठल्या गोलार्धात आहे? अमेरिका कुठल्या गोलार्धात आहे? कुठल्या गोलार्धात? हा, मेनली पश्चिम, म्हणजे फक्त आपल्याला रेखावृत्ताचा विचार केला, हे पश्चिम गोलार्ध आहे ना. आणि आशिया कुठल्या गोलार्धात आहे? रशियाचा भाग पूर्व गोलार्धात. कुठल्या गोलार्धात आहे? पूर्व गोलार्धात. आता याच्या एक्झॅक्ट माग आंतरराष्ट्रीय वार रेषा, याच्या एक्झॅक्ट माग काय आहे? आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे. त्या आंतरराष्ट्रीय वार रेषाचा उपयोग आता लक्षात घ्यायचा आपल्याला, काय तिला संबोधले जाते किंवा सांगितले जाते. मग आता जर मी आंतरराष्ट्रीय वार रेषा ही पाण्याहून का घेतली आहे? कारण की पाण्यावर वसाहती वस्ती नाहीये, जमिनीवर काय सापडेल? वसाहती वस्ती, म्हणून ते पाण्यावरनं झिगझॅग स्वरूपाची घेण्यात आलेली आहे. हे लक्षात घेऊया आपण. जर पृथ्वीची परिवलनाची दिशा काय? पश्चिमेकडून ही पृथ्वीची परिवलन दिशा असते. आता हा अमेरिका म्हणजे हे कुठला भाग आहे? ऍक्च्युली पश्चिम गोलार्ध आहे. हा गोलार्ध कुठला? आशिया म्हणजे पूर्व गोलार्ध. जर आंतरराष्ट्रीय वार रेषा क्रॉस करून इथला माणूस, हा ए नावाचा कार्यकर्ता आहे, हा इथून इकडे आला ए, तर याच्या तारखेत फरक पडतो. कारण की मला सांगा, पृथ्वीवरची नवीन तारीख, नवीन दिवस, उगवत्या सूर्याचा देश जपान, तो पूर्वेकडे आहे ना. तिथं सगळ्यात पहिले उगवतो आणि सूर्य मावळतो कुठे शेवटी? अमेरिकेत, हे इथं, कारण की ते पश्चिमेकडे आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. जर एखादी व्यक्ती पश्चिम गोलार्धातनं, कुठल्या गोलार्धातनं? पश्चिम गोलार्धातनं आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून पूर्व गोलार्धात आली तर तिला एक दिवस मागची तारीख आणि वार पकडावं लागते. म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा अजून गेन करतं ते. एक दिवस काय करतं? एक्स्ट्रा गेन. आणि एखादी व्यक्ती पूर्व गोलार्धातून पश्चिम गोलार्धात आली तर लक्षात घ्यायचं आहे, तर ते काय करतो? लॉस. आता इथं बघा, सिंपल दिलेलं आहे. हा इथं असणारा तुमचा काय? अमेरिका, आणि हा असणारा आपला आशिया. सॉरी, मी उलट सांगितलं, आता चेक करू इथनं. आता एक व्यक्ती आहे जी इथं उभा आहे, हिला काय करायचं आहे? इथून आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून कुठे जायचं? पूर्व गोलार्धात. पूर्व गोलार्धात गेला, पूर्व गोलार्धात ऑलरेडी दिवस पुढे गेलाय ना, तर दिवस काय होईल? लूज होईल. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही 2 मिनिटं इमॅजिन करू, 31 डिसेंबर, मला सांगा 31 डिसेंबर 1 जानेवारी, 31 डिसेंबर कुठल्या गोलार्धात पहिले संपेल आणि 1 जानेवारी कुठल्या गोलार्धात पहिले चालू होईल? पूर्व गोलार्धात. म्हणजे इकडे 1 जानेवारी चालू झाली, पण इथं अजून काय चालू आहे? 31 डिसेंबर चालू असेल ना अमेरिकेमध्ये, बरोबर. आता एखाद्या व्यक्तीला वाटलं की मी 1 जानेवारी पासून परत आता मी कुठे जातो? आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडतो, पण पूर्व गोलार्धातून पश्चिम गोलार्धात, तर हा दिवस काय करेल? गेन करेल ना. याला परत एक दिवस एक्स्ट्रा सेलिब्रेशनला मिळाला. आणि एखादा देवधर्मी माणूस असेल, नको नको आपण सेलिब्रेशन करत नसतो भाऊ, बरोबर आहे, ते जर 31 डिसेंबर मधून डायरेक्ट कुठं आलं तर त्याला नवीन, बरोबर आहे, तर त्याला तो काय होईल? एक दिवस लॉस करेल. तो म्हणून तुम्ही हा एक पॉइंट लक्षात घ्यायचा आहे की ज्या वेळेस काय होतं? आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून, कुठली रेषा? आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून, हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. पूर्व गोलार्धातून आंतरराष्ट्रीय वार रेषा, आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजेच 180, वार रेषा म्हणजेच 180 डिग्री रेखावृत्त. आंतरराष्ट्रीय वार रेषा पूर्ववरून ओलांडून पश्चिम गोलार्धात गेल्या. कुठल्या गोलार्धात? पश्चिम गोलार्धात गेल्यास काय होतं? एक दिवस, यस, अधिकचा, त्याला म्हणतात गेन अ डे. एक दिवस तुम्ही गेन करता. आणि वाईज वर्सा, जर जर पश्चिम गोलार्धातून, बरोबर आहे, 180 डिग्री वार रेषा ओलांडून तुम्ही कुठं आले? पूर्व गोलार्धात, तर एक दिवस काय होता? कमी, त्याला म्हटलंय लॉस
कोणती ऑलरेडी तारीख पुढे गेली असेल ती लक्षात घ्यायचं. पण कुठून आंतरराष्ट्रीय वारसा ओलांडून, तुम्ही म्हटलं सर आम्ही आंतरराष्ट्रीय वारसा ओलांडलो नाही, सरळ फिरतो फरक पडणार. जो दिवस आहे तोच दिवस चालू राहील ना तुमचा, त्या पृथ्वीच्या परिवर्तनाप्रमाणे तुमचा दिवस संपेल. बरोबर आहे. पण लक्षात घ्यायचं आहे आता इथं नीट बघा, हा अमेरिका लॉस एंजेलिस, हा रशिया. पहिली मला सांगा, जर पृथ्वीची परिवर्तन दिशा काय आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. इथं दिवस उगवला, बरोबर आहे, इकडे दिवस संपलाय 31 डिसेंबर, पण अजून अमेरिकेत चालूच आहे ना. इथं काय सुरू झालं 1 जानेवारी, इकडे काय झालं 31. एखादी व्यक्ती इकडे निघाली स्पीडनं, आंतरराष्ट्रीय वारशावरून इकडे आली, तिला काय 1 दिवस एक्स्ट्रा मिळेल ना. आणि उलट जर झालं तर 1 दिवस काय होईल, कमी. म्हणून ते वाक्य महत्वाचं आहे. जर पूर्व गोलार्धातून आंतरराष्ट्रीय वारसा ओलांडून तुम्ही पश्चिम गोलार्धात गेला तर गेन अ डे, आणि वाईज वर्सा. जर पश्चिम गोलार्धातून पूर्व गोलार्धाला युअर लूज द डे. हा भाग लक्षात घ्यायचा आहे. आणि हाच तो डायग्राम मध्ये सांगितलाय बघा, ईस्ट टू वेस्ट दिसलं काय डायग्राम मध्ये, लॉस अ डे गेन अ डे. डायरेक्शन दिसलंय तुम्हाला, आंतरराष्ट्रीय वारसा ओलांडून, बिकॉज ऑफ पृथ्वीचं परिवलनामुळे. म्हणून ही याला आंतरराष्ट्रीय वाररेषा असं म्हणतात. काय म्हणतात, आंतरराष्ट्रीय वाररेषा. कोणाला 180 डिग्री या या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा असंही म्हटलं जातं. क्लिअर का? ऑनलाईन तुम्ही म्हणाल सर आम्ही नॉर्मल गेल्यावर फरक पडणार नाही. आता सध्या आपल्या इथं 9:30 वाजले आहे किंवा 9:40 झालेले आहे. अमेरिका आपल्या 11:30 तास मागे आहे. मला सांगा तुमची तारीख काय आता? 7 जानेवारी. अमेरिकेत वाजले, बरोबर आहे, जास्तीत जास्त अमेरिकेत वाजले. आता आपल्या इथं 9:30 ना, तर अमेरिकेत वाजले 10:30. पण 10:30 कधीचे आहे तिथे? 6 जानेवारीचे. आपल्या इथं काय आहे? आता मी इथं आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणून अमेरिकेत गेलो, तुम्ही दिवस परत एक्स्ट्रा मिळाला ना मला. मी 6 जानेवारीत गेलो परत. जर काल रात्री काही झालं नसेल अभ्यास, आज रात्री मी करू शकतो परत स्टार्ट. आणि जर अमेरिकेतला माणूस भारतात आला उठून, तो डायरेक्ट 7 जानेवारीत पोहोचला ना. आलं का लक्षात? सो दॅट इज द काय, तुमचा डे मायनस होईल किंवा गेन होईल, हे लक्षात घ्या. चला आयोगाचे गणित बघा. आयोगाचे गणित थोडेसे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. हे सांगा बरं मला, जुळे लावून द्या. भली राज्यसेवेचे काय असून आपण शिकलो अक्षरवृत्तानुसार. काय शिकलो ना, अक्षरवृत्तानुसार दिवस. जोडी लावा, जोडी. खालचा आन्सर सांगा मला, जोडी मॅच करा. तुमचं रे काय उत्तर येईल याचं? तुम्हाला तास लावायचे ना, कुठं सूर्य कुठं असेल जास्त वेळ. काय उत्तर तुमचं? तुमचं इतर का समजलंच नाही काही? अरे आपण काल सांगितलं अक्षरवृत्तानुसार सूर्य कुठं आहे, दिवस कुठं आहे. काल बघा, काल बघितलं तर अक्षरवृत्तानुसार कुठं कुठं किती दिवस राहील. तितकं सिंपल आहे. मला सांगा 12 तास सूर्य कुठं असू शकतो? 12 तास दिवस, 12 तास सूर्य, म्हणजे ऑर्डर 12 तास दिवस कुठं असू शकतो? कालावधी वर्षभर 12 तास दिवसाचा कालावधी कुठं राहील? काल बघितलं 12 तास कुठं राहील दिवसाचा कालावधी या अक्षांशापैकी? हा 12 तास. कसं काय अर्थ? तुम्ही विषुववृत्तावर कायम जास्त राहील ना. हा मग काल आपण बघितलं विषुववृत्तावर 12 तास. आता तुम्ही बदललाय, बरोबर आहे, 41 15 तास, 63 20 66. आपण काल बघितलं 66 पलीकडे 24 तास दिवस, 24 तास रात्र असतं. याच्यानुसार गेलं तर कुठलं आन्सर येतं सांगा मला? ए ला 4, बी ला 3, बरोबर, सी ला 1 बरोबर, 3 उत्तर. किती सिंपल गणित आहे ते. करा पटकन आन्सर द्या. हे कंबाईनला पडलेलं आहे.
कशाला पाठ करू लागतंय? सिंपल आहे, काहीच गरज नाहीये नकाशा पाठ करायची. वेळ दिली आहे तुला, लंडन सांगितलंय, आपण आत्ताच बघितलंय, ते फार सोपं आहे. आपण आत्ता बघितलंय गणित. अरे पहाटे 3 वाजता लंडन म्हणजेच किती झालं तुमचं? 0 डिग्री ग्रीनिच. लंडन 82.5, किती तासाचा फरक आहे? 5.5. तिथं तर सकाळचे वाजले, त्याच्यात तुम्ही 5.5 टाकलं की 8.5. काय घटना त्याच्यात? 8.5 ना, 5.5चा फरक आहे ना आपल्यात आणि त्यांच्यात. इतकं सिंपल. 5.5 ऍड केले. धनश्री, कृष्णा, दर्शन अँड कंपनी किती ऍड करा? 5.5 फरक आहे ना. तिथं जर 3 वाजले तर आपल्याला किती वाजता दिसेल? 8.30 वाजता सकाळी. 5.5 तास पुढं आहे आपण. इतकं सिंपल गणित. आता हे बघा राज्यसेवेचं. किती ग समजलंय काय विचारलंय त्याच्यात? पहिली सांगा मला, शब्द तरी कळलाय का? अरे भारतीय प्रमाण वेळ 82.5 पूर्व, ग्रीनिच 0 डिग्री, आंतरराष्ट्रीय वार रेषा 180 डिग्री, असे विचारले ना. आणि 3 प्लेस जर विचारले तुम्हाला 0 डिग्री, हे असेल तुमचं 180, आणि इथं असणार भारताचं 82.5. किती वाजले भारतावर? 12 वाजले. भारतापासून हे किती मागे आहे? 5.5 तास मागे आहे. 12 मधनं 5.5 तास काढले, सकाळचे 6:30. जर भारतात 12 वाजले, त्याचा डिफरन्स कावा लागेल तुम्हाला? याचा डिफरन्स किती? 97.5. 97.5 गुन्हेला केल्यानंतर तुमचं जे काही भरेल ते किती करा तुम्ही? 97.5 गुन्हेला 4 लवकर करा. 97.5 180 मायनस 82.5 म्हणजे 97 ना. 97.5 लवकर. चारशे 85 करा, डिवाइड बाय 60. 485 येते की 390 येतात. चेक करा कॅल्क्युलेशन. 97.5 गुणेला 4. हम्म 390 भागेला 60 किती आले तास? किती तास? 6.5 तास. जर 12 वाजले 6.5 ऍड केले, संध्याकाळचे 6.5, 5.5 मायनस केले, सकाळचे. कसं फिरून विचारलं आयोग देत नाही असं आपल्या गणित आपण मांडतो. अक्षर ते कशाला मांडणार ना?
हे राज्यसेवा आणि कंबाईनचे आतापर्यंत एमपीएससीत पडलेले प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. याचं उत्तर द्या बरं. चला लवकर, हे राज्यसेवेचे प्रश्न आहे, उत्तर द्या. आपण त्याशिवाय समजणार नाही, कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. खालील विधानांचा सत्यता तपासा. पृथ्वी 24 तासात 360 रेखांशाने फिरते. प्रत्येक रेखावृत्त वळणात 4 मिनिटाचा कालावधी लागतो. हे काल सांगितलं होतं वसंत संपात. द्यायचा आन्सर. सगळे राज्यसेवेचे प्रश्न आहे. लवकर लवकर मला आन्सर पाहिजे. जोडी लावा पटकन आन्सर. बाकीचे ऑनलाईन. चार. वसंत म्हणजे काय लिहिलं होतं? 21. काय सांगितलं? वसंत संपात. शरद संपात म्हणजे सप्टेंबर. ए ला 3, ए ला 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर ड ला 2, ड ला 2 आणि इथं पण आहे, लक्षात घेऊ आपण. उन्हाळा अयन दिन 21 जून, हिवाळा अयन दिन 22 डिसेंबर. ब ला 4, ब ला 4. एक आन्सर आहे. तर आठवतं लिहून घ्या, सांगतो तुम्ही. नावं लिहून दिले बिकॉज इट इज एमपीएससी प्रश्न विचारलेले आहे. 3 वेळा सांगतो प्रश्न विचारलेले आहे. कंबाईनला नाही विचार, राज्यसेवेला विचारले, पण विचारले तर आहे ना, लक्षात घ्यायचंय. हे तुमच्या कामाचं नाही. इट इज क्लिअर. सो हे थेरी वगैरे हे आपलं हे राज्यसेवेचं आहे. क्लिअर का? रेखावृत्त, अक्षवृत्त. ओके. आफ्टर द ब्रेक आपण पृथ्वीची अंतरंग, खडक आणि खडकांचे प्रकार, बेसिक प्रकार, फार जास्त नाही आहे ते प्रकार. पण मला सांगा, पृथ्वीचा आकार पट्ट पाहिजे. पृथ्वीचा आकार, पृथ्वीचं परिवलन, परिभ्रमण, अक्षवृत्त, रेखावृत्त, हे बेसिक कन्सेप्ट आहे बरं का. ह्याचं महत्व समजलं का, ह्याचा उपयोग काय होतो. चला ऑनलाईन येस ऑर नो. ब्रेक 15 मिनिटं ते 20 मिनिटं. 20 मिनिटं दर्शन, 15 ते 20 मिनिटं. 20 मिनिटात चालू करू आपण. मला चहा मिळाला का मी येतो परत चार्ज घेऊन. ठीक आहे. चहावालाच वेळ लागतो आमचा यायला. चहा पिल्याला की हे करू आपण. ठीक आहे. आता 1:50 झालेले आहे. तुम्ही 2:10 2:15 पर्यंत या. जेव्हा पुढचं सेशन परत 1:15 ते 1:15 तास. कारण 2 तास वाटते आपल्याला, 4 तासात ती एनर्जी आणि सगळ्या गोष्टी लूज होत जातात. 2-2 तासात असलं तर आरामात पुरतं. पण 4 तास शिकवणं, तुमचे 4 तास ऑनलाईन बघणं, तुम्हाला तर धन्यच आहे ऑनलाईन वाल्यांना. कसे काय यांना बघणं जमतं बाबा ऑनलाईन इतकं. माझं 15-20 मिनिटावर मला लक्ष लागत नाही ऑनलाईन मध्ये. आपण पुढे जातो, सवय झाली ना ते, बस. बरोबर आहे. असो, ठीक आहे.